नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत SSC बोर्ड इयत्ता 10वी जी काही बोर्डाची परीक्षा होऊ घातली आहे त्याच्यासाठीचे भाग 1 आणि भाग 2 ह्या दोन विषयांसाठी ते अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे आपण त्याला VIMP प्रश्न म्हणूया, त्याबद्दल चर्चा करणार आहोत। तुमचा अभ्यास तर ऑलरेडी झालेलाच आहे, परंतु त्यामधलंही कोणतं महत्त्वाचं आहे किंवा कोणते घटक आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत। तर जास्त वेळ न घालता आपण त्याच्याशी डायरेक्टली चर्चा करूया। तर पहा, हे आपलं सायन्स फर्स्टचं पार्ट फर्स्टचं हे बुक आहे आणि तुम्ही आता बसताना सर्वप्रथम एक लक्षात घ्या की बुक घेऊन बसायचे, म्हणजे तुम्हाला त्यातल्या टिक मार्क्स किंवा काही महत्त्वाचे टॉपिक मी सांगणार आहे। आधी व्हिडिओ पॉज करा वाटलंच तर, आणि मग तुम्ही तो बुक घेऊन ते बसा। आता सगळ्यात महत्त्वाचं का हा व्हिडिओ कुणाला महत्त्वाचा आहे, तर इयत्ता 10वी मध्ये शिकणारे सेमी इंग्लिशची मुलं, त्याचप्रकारे इंग्लिश माध्यमाची मुलं यांना हा व्हिडिओ उपयोगाचा आहे। त्याचप्रकारे तुम्हाला जे मराठी माध्यमाची मुलं आहेत त्यांनाही उपयुक्त आहे, त्यांनाही ते पॉईंट कळतील, त्यांनी जरी व्हिडिओ पाहिला तरी हरकत नाही। तर आता सुरुवात करूया। विज्ञान 1 या विषयाचा आज आपण व्हिडिओ घेऊया, आणि जर तुम्हाला आवडला तर पुढचा व्हिडिओ आपण सेकंड पार्टचाही बनवू, तर तुम्ही तशी डिमांड केली तर ओके। तर आता यामध्ये पहा, हे पार्ट फर्स्टचं आपलं बुक आहे आणि ह्या बुकचं हे कव्हर पेज तुम्हाला दिसतंय। त्यानंतर पुढे तुम्हाला दिसतंय ह्या ठिकाणी इंडेक्स येईल, आणि त्यानंतर आपण डायरेक्टली पहिला नंबरचा जो चॅप्टर आहे फर्स्ट चॅप्टर त्याच्याशी डिस्कशन करणार आहोत। तर पहिला जो आपला आहे चॅप्टर तो आहे ग्रॅव्हिटेशन। आता याच्यामधलं काय वाचायचे तुम्हाला किंवा कोणत्या टाईपचे प्रश्न येणार आहेत, सगळ्यात महत्त्वाचं की आपण शिकलेलो आहोत, आपला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट तुम्हाला पाठ आहे किंवा लक्षात आहे असं मी समजतो। आता तरी त्या वेळेला मी ते सांगेलच। आता याच्यामध्ये पहा काय दिसतंय, फर्स्ट लेसन आहे ग्रॅव्हिटेशन। आता याच्याशी डिस्कस करूया आपण, ठीक आहे। तर ग्रॅव्हिटेशन मधलं तुम्हाला काय महत्त्वाचं आहे आता याच्यामधलं मी सांगतो। ग्रॅव्हिटेशनचे हा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, हा इथला, हा आपल्याला महत्त्वाचा नाही, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, ठीक आहे। परीक्षेच्या दृष्टीने हा जो आहे तो महत्त्वाचा नाही। त्यानंतर पुढे जाऊ, पुढे काय दिसतंय पहा, आता फोर्स अँड मोशन हा दिलेला आहे। फोर्स अँड मोशन मी इंग्लिश आणि मराठीमध्ये बोलतो तुम्हाला कन्फर्ट वाढण्यासाठी। फोर्स अँड मोशन, कारण आपल्याकडे दोन्ही विद्यार्थी सेमीचे आणि इंग्लिश माध्यमाचे। फोर्स अँड मोशन हा जो आहे तो पॉईंटच्या हाही आपल्याला महत्त्वाचा नाही आहे। ही जी ब्रॅकेटमधली इन्फॉर्मेशन आहे ते कोणते ब्रॅकेट महत्त्वाचे आहे ते मी तुम्हाला सांगेल। आता हे जे आहे याच्यातला एवढा महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी नाही आहे, म्हणजे हाही नाही केला तरी तुम्ही चालेल, म्हणजे ह्याला सुद्धा आपण स्किप करू शकतो। हे पहा, याला पण स्किप करू शकतो, हा जो आहे तो तुम्हाला केला नाही तरी चालेल, म्हणजे हा जो आहे तो आपण करणार नाही। आता करायचे काय ते पाहू। सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स हे तुम्ही शिकलाय, सेंट्रिपिटल फोर्स अँड सर्क्युलर मोशन यातली एक डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा ही विचारली जाते। त्याच्यामधली सेंट्रिपिटल फोर्स ही पहा डेफिनेशन इथे तुम्हाला दिसेलच, इथे डेफिनेशन दिसेल सेंट्रिपिटल फोर्स, हे पहा इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स, हे इथपासून डेफिनेशन आहे, याला इम्पॉर्टंट करा ओके। आता कोणते इम्पॉर्टंट आहे किंवा कोणते व्हेरी IMP आहे त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत, बरोबर। तर हा जी आहे डेफिनेशन ही पहा इथपासून ही जी आहे, आता मी वाचून दाखवत नाही वेळ जाईल म्हणून मी सांगतोय, फक्त शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितली ही डेफिनेशन जी आहे कोणती CFची म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, ही डेफिनेशन महत्त्वाची आपल्याला, ही विचारली जाईल। त्यानंतर पुढे जाऊया। आता पुढे काय महत्त्वाचं दिसतंय आपल्याला, पुढे जे आहे पहा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला आलेला आहे जो व्हेरी इम्पॉर्टंट आहे आपल्या दृष्टिकोनातून, तर तो आहे कोणता, केपलर्स लॉ। हे केपलर्स लॉ जे आहे त्याला व्हेरी IMP करा, कारण ही 3 लॉ तुम्हाला विचारले जातील किती मार्कला, 3 मार्क्सला। 3 मार्क्सला इथं लिहितो, 3 मार्क्स तुम्ही पण मार्किंग करून घ्यायचंय, 3 मार्क्सला हे इम्पॉर्टंट लॉ आहेत। मग त्या लॉ मध्ये कोणकोणते लॉ आहेत, तर तुमचं आहे हे पहा फर्स्ट लॉ, ओके, फर्स्ट लॉ इथे दिसतोय तुम्हाला, केपलर फर्स्ट लॉ।
त्याच्यानंतर कोणता दिसतोय इथे दुसरा केपलर्स सेकंड लॉ, केपलर्स सेकंड लॉ हा एक महत्त्वाचा आहे. आणि तिसरा केपलर्स थर्ड लॉ हा एक आपल्याला करायचे आहेत. हे 3 लॉ, हे पहा हे 3 जे लॉ आहेत हे तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, 3 लॉ, हे केपलर फर्स्ट सेकंड थर्ड. ठीक आहे, पुढे जाऊ आता पुढे याच्यातलं अजून एक महत्त्वाचं याचं एक समीकरण आहे, ह्याच्यावरून हा लॉ लक्षात राहतोय पहा, इक्वेशन म्हणूया त्याला आपण इथे. हे पहा हे इक्वेशन याच्यावरून तो लक्षात राहतोय, ते पण लक्षात ठेवा. आता पुढे जाऊया. आता जे महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दलच मी चर्चा करतोय, म्हणजे तुम्हाला त्याचा अत्यंत फायदा होणार आहे. आता पुढे जाऊ. पुढे काय पुढच्या पेजला काय करायचं हे जर तुम्हाला कळालं तर नको असणारा भाग हा जर टाळला तर तुम्हाला नक्कीच मार्क जास्त मिळणार आहे. त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. ठीक आहे, आता न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ह्याला इम्पॉर्टंट करा. हे पहा इथे न्यूटन्स फिर IMP न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे प्रश्न सांगतोय ते तुम्ही करायचेच आहे, म्हणजे हे कंपल्सरी कराच, म्हणजे तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत. पहा ओके, कोणता सांगितलाय? न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इथे लॉ दिलेला आहे तो इथे ह्या टॉपिकमध्ये तुम्ही शोधू शकता. ठीक आहे, आता वेळेच्या अभावी मी तुम्हाला सांगत नाही. त्यानंतर नेक्स्ट आता इथे एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे सायंटिस्टची, तर ती करायची काही गरज नाही, हे आपल्याला नको आहे. ओके, हे जे आहे ते करायचं नाही आहे तुम्ही. त्याच्यानंतर खालचं मात्र महत्त्वाचं आहे, कोणतं? हे जे न्यूटनचं युनिव्हर्सल लॉ आहे ते युनिव्हर्सल लॉचं समीकरण, त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. तर तो कोणता आहे पहा, इकडे दिलेला आहे. हे पहा हे समीकरण किंवा हे समीकरण, हे दोन्ही समीकरण करा. ओके, हे इम्पॉर्टंट. आता काय करायचं आहे ते पहा, हे सांगितलंय मी. त्यानंतर ही आकृती जी आहे ना, ह्या आकृतीवर प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. ही आकृती देतील आणि विचारतील विच लॉ दॅट डायग्राम स्टेट दॅट डॅश लॉ, कोणता लॉ सांगताय त्याच्याबद्दलचा तो स्टेट दॅट लॉ असा एक क्वेश्चन विचारतील किंवा हे इक्वेशन विचारतील. तर ह्या अनुषंगाने तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊ. आता पुढे काय दिसतंय? अत्यंत महत्त्वाचा ते लॉचं स्टेटमेंट झालं. हां, 1 वर्ष हा पण क्वेश्चन विचारला होता. इथे पाहिजे एक सेंटेन्स आहे महत्त्वाचे. इफ द डिस्टन्स डबल द फोर्स डिक्रीजेस बाय फॅक्टर 4. ओके, हे जे आहे ते महत्त्वाचं आहे. हे सेंटेन्स हे मागच्या वेळेस पण विचारलं होतं. हे असं कितीने वाढतो? फॅक्टर 4ने तो डिक्रीज होतोय पहा, जर त्याचं डिस्टन्स डबल केलं तर. ते कशावरून? त्या इक्वेशनवरून कळतं आपल्याला. ठीक आहे, आता पुढे जाऊया. पुढे काय महत्त्वाचं अजून जर पुढे गेलात तुम्ही तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आहे, त्याचं इक्वेशन आहे, पण जास्त शक्यता विचारण्याची नाही. म्हणजे केपलर लॉचं इक्वेशन त्याच्यावरून येतं आपल्याला. F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल 1/r². आता करायची गरज नाही, म्हणजे नाही केलं तरीही चालेल. ओके, हां ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आता ह्याच्यावर काही प्रॉब्लेम दिलेले आहेत पहा, प्रॉब्लेम्स. ते प्रॉब्लेम्सवरती मात्र क्वेश्चन विचारतात. 1 वर्ष विचारला होता 3 मार्क्सला, त्या ह्याच्यावर विचारतात. आपलं जे इक्वेशन आहे पुढे एक येणार आहे, मी त्यावेळेस सांगेल तुम्हाला. त्याच्यानंतर अजून पुढे जर गेलं तर तुम्हाला ह्या ठिकाणी डू यू नोमध्ये दिलेलं आहे वेव्हजबद्दल, तर ते नाही केलं तरी चालेल. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दिलेलं आहे पहा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याच्यामध्ये पुढं तुम्हाला महत्त्वाचा कोणता आहे? हां, हे पहा, EFची व्हॅल्यू काढायला विचारतात. ते प्रॉब्लेम्स वगैरे पुढे ते त्याच्याशी डिस्कस करू. आता थोडक्यात पुढे पाहू. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, हां याचं महत्त्वाचं काय आपल्याला? व्हॅल्यू ऑफ G ऑन द अर्थ सरफेस, याचं इक्वेशन लक्षात ठेवा. ओके, हे जे इक्वेशन आहे कोणतं आपलं, हे जे इक्वेशन आहे फर्स्ट नंबरचं ते, आणि त्याच्यावरून हे आलेलं आहे. ओके, हे दोन्ही इक्वेशन लक्षात ठेवायचे तुम्हाला. हे पहा मार्क करून दिलेत तुम्हाला. ठीक आहे, हां. त्यानंतर नेक्स्ट पुढे आपण जाऊ. पुढे काय दिसतंय? व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ G. हे फॅक्टर करून ठेवा. फॅक्टर म्हणजे कोणत्या फॅक्टरवर व्हेरिएशन होतं Gचं व्हॅल्यूचं, ते एक चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. ओके, हा एक फॅक्टर आहे, तो करा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो कोणता आहे? चेंज विथ हाईट. ओके, चेंज विथ हाईट हा एक आहे. त्याच्यानंतर पुढचा हे चार्ट दिला आहे, पण चार्टच्या काही व्हॅल्यू आतापर्यंत विचारलेल्या नाहीत. म्हणजे ह्या व्हॅल्यू हाईटवर किती ग्रॅव्हिटेशन असतं पण नाही, म्हणून तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ शकता, पण आपण त्याला इम्पॉर्टंट कॅटेगरीत वगैरे टाकणार नाही. त्याच्यानंतर इथं एक दिला आहे तुम्हाला फॅक्टर चेंज विथ डेप्थ.
चेंज विथ डेप्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आता. हां, सगळ्यात महत्त्वाचा आता मी तुम्हाला सांगतानाच सांगतोय पहा की महत्त्वाचे कोणते, अति महत्त्वाचे कोणते ते पण सांगताना मी सांगतोय तुम्हाला. आता हे पहा, याच्यामधला अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन मी याला व्हेरी IMP करतो पहा. व्हेरी IMP म्हणजे इम्पॉर्टंट आहे, हा येण्याची दाट शक्यता आहे. काय, मास अँड वेट. याच्यावर काय विचारतात माहिती आहे? याच्यावर एक विचारतात सायंटिफिक रिजन. सायंटिफिक रिजन जे आहे आपलं याच्यावरती मास इज ए कॉन्स्टंट, मास कॉन्स्टंट असतं, पण वेट जे आहे ते डिफरंट प्लॅनेटवर डिफरंट असतं. त्याचं गिव्ह सायंटिफिक रिझन विचारतात, ते विचारू शकतात तुम्हाला. हे महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीने, बरोबर. हां, त्याच्यानंतर यांच्यातला डिफरन्स एक महत्त्वाचा आहे तुम्हाला. काय डिफरन्स, हे पहा डिफरन्स विचारतात. मास आणि वेटमधला डिफरन्स तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर याला व्हेरी IMP करा, आत्ताच सांगितलंय मी तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे जर गेला तुम्ही तर पुढच्या पेजला या. आता मी थोडंसं फास्ट घेतोय, पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते पाहू शकता हळूहळू. ओके. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ह्या ज्या आहेत त्याच्यातली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फक्त डेफिनेशन एखादी असेल तर ही पाठ करा, बाकी काहीच नाही याच्यात. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला फ्री फॉल, हां हे महत्त्वाचं आहे. फ्री फॉल, आता ह्याला इम्पॉर्टंट का म्हणतोय मी, ह्याची डेफिनेशन विचारतात. व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल आहे नाही, अँड व्हेर इट इज पॉसिबल. कुठे पॉसिबल आहे, व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे, ते तुम्हाला लिहायचं. किंवा राईट शॉर्ट नोट 2 मार्काला विचारतात फ्री फॉलवर. ओके. आता पुढे जाऊ. आणखीन जर पुढे गेले, हे 3 इक्वेशन जे आहेत ते तुम्ही कराच. हे 3 इक्वेशन हे जे आहेत ना, 3 इक्वेशन. ओके. इन टर्म्स ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या टर्म्समध्ये ते न्यूटन आपण का इक्वेशन बघितले ते पहा, मोशनचे इक्वेशन 9th स्टँडर्डमध्ये, त्याचे फक्त इन टर्म्स ऑफ काय झाले, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या टर्म्समध्ये बदलले. ते फक्त तुम्ही करा, कारण प्रॉब्लेम याच्यावर विचारू शकतात. याच्यावर काय प्रॉब्लेम विचारू शकतात. ओके. प्रॉब्लेम याच्याकडे जाऊ. त्यानंतर पुढे अजून गेलं तर डू यू नो मध्ये दिले. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेम्स आहेत. आता प्रॉब्लेमच्या बाबतीत मी तुम्हाला एक सल्ला पण देईल या ठिकाणी. प्रॉब्लेम्स जे आहेत ते 2 मार्कला विचारतात प्रॉब्लेम, सगळ्यात महत्त्वाचं. आणि तो कंपल्सरी नसतो, म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम नाही केला तरी तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आणि कधी कधी 3 मार्काला विचारतात, पण तोही कंपल्सरी नसतो. त्याच्यामुळे फार भाव करून घ्यायची गरज नाही प्रॉब्लेमची. पण करायचं असेल तर करा, कारण आउट ऑफ मार्क त्याला भेटतात प्रॉब्लेमला. म्हणजे दुसऱ्या क्वेश्चनला तुमचे जाऊ शकतात, पण इथे मिळतात. जर सोपा असेल तर सोडवायला हरकत नाही. ओके. त्यानंतर पुढे परत जर गेलो आपण तर याच्यामध्ये अजून एक कोणता आपल्याला भेटतोय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हिची डेफिनेशन वगैरे आहे, पण काही गरज नाही. त्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी. यस, इट इज एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपला जो महत्त्वाचा आहे तो आहे एस्केप व्हेलॉसिटी. ह्याला इम्पॉर्टंट करा. याचे काय विचारतील क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय एस्केप व्हेलॉसिटी अँड गिव्ह इट्स इक्वेशन, किंवा व्हॉट इज मीन बाय एस्केप व्हेलॉसिटी अँड डिराईव्ह इट्स इक्वेशन. बस 3 मार्कला विचारतील. मग जर असा डिराईव्ह विचारला तर, आणि जर डेफिनेशन आणि इक्वेशन विचारलं तर 2च मार्काला विचारतील. तर आपलं जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला माहिती आहे. पहिला क्वेश्चन ए तो MCQ आहे, त्यातला फर्स्टमधला B हा तुम्हाला ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 1 मार्कचे क्वेश्चन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा एम काय आहे तुमचा, गिव्ह सायंटिफिक रिझन आहे, बरोबर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मधला B जो आहे तो तुम्हाला ॲन्सर द फॉलोइंग 2 मार्कचे 3 क्वेश्चन सॉल्व करायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 3 मार्कचे 5 क्वेश्चन, 15 मार्कला क्वेश्चन आहे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे तुमचा ॲन्सर एनी वन मध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे, आणि त्याला मार्क्स आहेत 5. असा 40 मार्कचा पेपर आपला असतो. हेच स्वरूप तुमचं सेकंड पार्टला पण आहे, फक्त थोडंसं फरक होतं. तुम्हाला ते चांगली आयडिया आहे, त्याच्याबद्दल मी आता काही जास्त डिस्कशन करणार नाही. आता इथे जाऊया. आता थोडंसं एस्केप व्हेलॉसिटीबद्दल मी तुम्हाला सांगितलंच. ठीक आहे. आता पुढे जाऊया. एस्केप व्हेलॉसिटीच्या नंतर कोणता पॉईंट आहे आपला, हे पाय इक्वेशन, हे इक्वेशनबद्दल मी बोलत होतो. ठीक आहे. नंतर आता पुढे वेट इन स्पेस वगैरे काही गरजेच नाही. आता याच्यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झरसाइजमधले पण डिस्कस करू. काही येत आहेत का, तर ह्याच्यातले मला जो लवकर लक्षात येईल मी त्याच्याबद्दल सांगेल की कोणता येऊ शकतो वगैरे. हे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत. इथे काही दिसतंय का,
ठीक आहे. फ्री फॉलची डेफिनेशन वगैरे एस्केप व्हेलॉसिटी ते सांगितलेच मी, न्यूटन्स लॉ आहे. ठीक आहे, याच्याबद्दल काही जास्त डिस्कशन करायचं नाही. हा होता आपला फर्स्ट लेसन. विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट लेसनलाच बराच वेळ गेला आपला, परंतु हरकत नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणं गरजेचं आहे. आता सेकंड लेसन घेऊया. कोणता? सेकंड लेसन आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता याच्याबद्दल चर्चा करताना हे जे आहे पहिल्यांदा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, हे काही महत्त्वाचं नाही आपल्याला. त्यानंतर डोबेरायनर-ट्रायड हा मात्र आपल्याला महत्त्वाचा आहे. हे पहा, कोणता? डोबेरायनर-ट्रायड हा पॉईंट जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. याला मी इम्पॉर्टंट कॅटेगरीत टाकतो. इम्पॉर्टंट करायचंच आहे. काय क्वेश्चन विचारतील? व्हॉट इज मीन बाय डोबेरायनर-ट्रायड अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल अँड एक्सप्लेन विथ ए वन एक्झाम्पल, असं विचारतील. ओके, 3 मार्कला विचारतील. किंवा कधी कधी ते काय विचारतात, जास्त शक्यता कशाची, तर ते ह्याची पहा. ते काय करतात, लिथियम, सोडियम, पोटॅशियम इथं दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी. ते काय म्हणतायत मग त्या ठिकाणी, तर हे ए बी सी हे 3 एलिमेंट आहे, त्यांचं ॲटॉमिक मास देतात आणि ते म्हणतात व्हेदर इट इज अ डोबेरायनर-ट्रायड ऑर नॉट, चेक इट. ते चेक करायला सांगतील. त्याच्यानंतर जर असेल तर ते एक्सप्लेन करा. असा 3 मार्कचा क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं हा पण इम्पॉर्टंट आहे, तर हे लक्षात ठेवा. पुढे आता हे एक्झाम्पल, तिन्ही एक्झाम्पल करा. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, त्याच्यानंतर हे जे पुढचं दिलं आहे कॅल्शियम, ट्रान्शियम, बेरियम, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, तिन्ही करा, कारण तिन्हीपैकी कोणतंही एक विचारतील. त्यांचं इथं दिलं आहे कॅल्क्युलेशन पहा थोडक्यामध्ये. तर कसं करायचं आहे त्याबद्दल चर्चा ऑलरेडी केलेली आहे. आता पुढे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, फक्त लॉ करा, बाकीचं काही करायची गरज नाही. फक्त लॉ करायचा. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह करून ठेवा फक्त. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे ते पाहूया. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हे बाकीचं महत्त्वाचं नाही आहे तुमचं. ओके, याच्याबद्दल आपण चर्चा करणार नाही. आता जे महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल मी सांगतो पहा. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, याला व्हेरी IMP करा. काय? व्हेरी IMP. म्हणजे हा जो पॉईंट आहे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, असा क्वेश्चन विचारतात. गिव्ह एनी 3 मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. 3 मार्कला क्वेश्चन, इम्पॉर्टंट आहे, करूनच ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर त्याच्याच अपोजिट दुसरा आहे पहा एक पुढं, काय? डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. हे पहा, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, 3 मार्कचा व्हेरी IMP क्वेश्चन. याला पण व्हेरी IMP म्हणा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, राईट. हे पण करायचे. ह्या दोन्हीपैकी एक 100% येणार. कोणता? मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल किंवा डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. ठीक आहे. आता व्हिडिओ काही वेळेला मोठाही होऊ शकतो, कारण आपल्या सगळे लेसन घ्यायचे, आपल्याला पार्ट फर्स्ट संपवायचा आहे आज. ओके, त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो याची जाणीव आहे मला. आता पुढे पहा, अजून पुढे जर गेलो आपण, मॉडर्न पिरियडिक टेबल येतो. तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एक मला थोडंसं सांगायचं आहे की मोस्ले नावाचा सायंटिस्ट इथं कुठेतरी असेल पहा, त्याने ॲटॉमिक नंबर सर्च केला. ते नाव लक्षात ठेवा, मोस्लेचं फक्त. ठीक आहे. आता पुढे आणखीन जर गेलो तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला हे ब्लॉक वाईज विचारू शकतात. कोणते ब्लॉक? S, P, D आणि F. हे जे ब्लॉक आहेत, ह्या ब्लॉकबद्दलची इन्फॉर्मेशन विचारतात की कोणते ब्लॉक वगैरे विचारू शकतात. फार शक्यता नाही, पण विचारू शकतात, एवढंच सांगायचं होतं. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल ते आत्ताच झालं आपलं. झिगझॅग लाईनबद्दलचं एक पुढं सांगणार आहे मी तुम्हाला, मेटॅलॉइड वगैरे त्याच्याशी डिस्कस करू. आता हे महत्त्वाचं काय पुढे आपलं ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याच्यावर एक क्वेश्चन विचारतात, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ते काय करतात, तुम्हाला एक ग्रुप देतात किंवा एक पिरियड देतात. फॉर एक्झाम्पल सेकंड पिरियड घेतला तुम्ही, त्याचं सेकंड पिरियडचे हे जे एवढे एलिमेंट आहे त्यांची नाव देतात, 2-4 एलिमेंटचे, आणि त्यांना तुम्हाला सांगतात त्यांचे ॲटॉमिक नंबर लिहा, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राईट डाऊन करा आणि ते स्ट्रक्चरल दाखवा. अशा 3 मार्कचा सोपा क्वेश्चन विचारतो. मग तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत, ॲटलिस्ट तुम्हाला 18 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे. आणि ॲटॉमिक नंबर माहीत असतील तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं, याच्याबद्दल काही डाऊट नाही. ठीक आहे, ते लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ॲटॉमिक हे सांगितलंय काय करायचं याच्यातलं. पुढचं हे पहा, आपला मॉडर्न पिरियडिक टेबल. त्याच्यानंतर पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे याच्याबद्दल बोलत होतो मी मागाशी. आता जे सांगत होतो ना तुम्हाला, हे याच्याबद्दल, ह्या चार्टवर क्वेश्चन विचारतात. ते काय देतात, हा चार्ट देतात तुम्हाला. हा पहा बरं का, इम्पॉर्टंट आहे. मी याला इम्पॉर्टंटच म्हणणार. हे पहा, हे चार्ट देतील आणि एखादं काय सांगतील, आता इथं 2-1, 2-2, 2-3 असे दिलेत, तुम्हाला देणार नाहीत. ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांचं. मग तेच तुम्हाला विचारतील, ह्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, त्याचं स्ट्रक्चर दाखवा, हे पहा स्ट्रक्चर. त्याच्यानंतर त्याला काय सांगतील, त्याचा ॲटॉमिक नंबर सांगा. असे 3 क्वेश्चन विचारले, झालं काम. 3 मार्काला क्वेश्चन विचारतात. पुढे जाऊ. पुढे काय दिसतंय आता याच्यामध्ये,
ट्रेंड्सकडे जायचं आता आपल्याला. इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटीची काही गरज नाही, इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी त्या सेलची दिलेली ती नंतर ते फॉर्म्युलाने येते तुम्हाला माहिती आहे. आता व्हॅलन्सीबद्दल याच्यावर एक क्वेश्चन विचारतात तुम्हाला, सायंटिफिक रिजन जे ट्रेंडचे आहे, ट्रेंड जे दिलेत ना, व्हॅलन्सी आहे, ॲटॉमिक साईज आहे, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, हे सगळेचे सगळे तुम्हाला एकतरी सायंटिफिक रिजन त्याच्यामध्ये दिसेल. मग ते सायंटिफिक रिजन कोणतं असेल? ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन ए पिरियड ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग होते आणि टॉप टू बॉटम इन्क्रीजिंग होते. का होते? त्याचं सायंटिफिक रिझन ते इम्पॉर्टंट आहे, ते करायचंच कंपल्सरी करा. हे पहा, ॲटॉमिक साईज याच्याबद्दलचा ट्रेंड सांगितलाय. व्हॅलन्सी काय होते? प्रोग्रेसली पहिल्यांदा काय होते? इन्क्रीज होते, नंतर डिक्रीज होते. त्याचं सायंटिफिक रिझन सांगा. किंवा तिसरं अजून एक विचारतील तुम्हाला, पहा पुढे एक ट्रेंड आहे कोणता? मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हे तिघांबद्दल ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवले. काय मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात? इन्क्रीज होतात का डिक्रीज होतात? गिव्ह सायंटिफिक रिझन, त्याचं सायंटिफिक रिझन लिहा. ह्या लेसनवरती एकतरी सायंटिफिक रिझन येतच, हे मला शक्यता जास्त वाटते. त्याच्यामुळे हे करायचेच. आत्ताच मी तुम्हाला सांगितले कोणते. हे 3 ट्रेंड करायचे. शक्यतो कोणता? व्हॅलन्सी जरी साईडला टाकला आपण तरी ह्याच्यामध्ये काय दिसतो? ॲटॉमिक साईज इन्क्रीज डिक्रीज, ते एक करा. त्याच्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज डिक्रीज, ते एक करा. हे 2 तर महत्त्वाचेच आहे. ओके, म्हणजे ग्रुपमध्ये काय होतं आणि तुमच्या याच्यात काय होतं, कशात म्हटलंय, ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये, त्याच्याबद्दल एक डिस्कस केलं. पुढे जाऊ. पुढे हे पहा, आता हे याच्याबद्दल डिस्कस केलं आपण. त्याच्यानंतर काही अजून एक साईड बाय क्वेश्चन विचारू शकतात. गिव्ह द नेम ऑफ मेटॅलाइट्स, नेम ऑफ मेटॅलाइट्स, मेटॅलाइटची नावं सांगा म्हणून विचारतील. तर ते झिगझॅग लाईनवरचे पाहिजे आणि तेवढेच लक्षात ठेवायचे. ओके, तर ती मी तुम्हाला ह्याच्याबद्दल एक सांगितलंय. ह्या हॅलोजन फॅमिलीबद्दल एक लक्षात ठेवा, ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारतील. गिव्ह द नेम ऑफ हॅलोजन फॅमिली मेंबर्स, मेंबरचे नाव विचारतील. मग त्याच्यामध्ये फ्लोरिन, क्लोरिन, ब्रुमिन, आयोडिन. ठीक आहे, तर यांची नावं लिहायला विचारतील. ब्रॅकेटमध्ये आपलं सिम्बॉल पण लिहून ठेवायचं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून. ओके, ठीक आहे. तर हा होता आपला एक सोपा, मला वाटतंय 2nd नंबरचा लेसन. ओके, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता ह्या एक्झरसाइजमधलं काही महत्त्वाचं दिसतंय का? तर हे जे दिसतंय तुम्हाला काय, चूज द करेक्ट आन्सर, ह्याच्यातले करून ठेवा. हा एक क्वेश्चन काय करा, मला हे सांगायचं तो बरोबर. हे पहा, हा जो क्वेश्चन दिसतोय ना इथं C नंबरचा, त्याला इम्पॉर्टंट करा. हे इम्पॉर्टंटच आहे हा क्वेश्चन. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊ. आता मी ह्या पेजला पाहतो, इकडे काय दिसतंय का? ते आहेतच ते क्वेश्चन. बरं, पुढे जाऊ. आता मी फास्ट घेतोय, कदाचित राहूनही जाऊ शकतो याच्यात एखादा. त्याच्यानंतर शॉर्ट नोट वगैरे दिलेले आहेत. सायंटिफिक रिझन, हे पहा, हा क्वेश्चन करा. मी मग त्याच्याबद्दल डिस्कस करत होतो. मला पहा, पहिला मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन, हा करा. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन, करेक्ट आहे, हा पण विचारा. एलिमेंट बिलॉंग टू द सेम ग्रुप हॅव ए सेम व्हॅलन्सी, करून ठेवा, नाही म्हणून फक्त, आहे की नाही. थर्ड पिरियड कंटेन ओनली 8 एलिमेंट्स थ्रू द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ द थर्ड शेल, याची काही गरज नाही. पण ही 3 तर करूनच ठेवा. आणि बाकीचे जे एक्स्ट्रा सांगितले तुम्ही तुम्हाला, कोणते आत्ता सांगितलेले होते ट्रेंडचे, ते करून ठेवा. त्याच्यानंतर 1 मार्कला आपले क्वेश्चन आहे ना, राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन, हे करून ठेवा. ते नाही का आपले फर्स्ट 1 मार्काला क्वेश्चन विचारतात, ते तुम्हाला करायचे. त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केले ते. ओके, त्यानंतर पुढे आता पुढे जाऊ. आता एक्झरसाइजमधले मी सांगितलेलंच तुम्हाला. 3रा लेसनकडे जाऊ, 3rd लेसन. ओके, आता 3rd लेसन काय तो पहा. 3rd लेसन, ओके, 3rd लेसन जो आहे तो 3rd लेसन बद्दल डिस्कशन करायचं आहे आपल्याला. 3rd लेसन जो आहे तो पहा. 3rd लेसन जो आहे तो 3rd लेसन आपला केमिकल रिॲक्शनचा आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, तर त्याच्याबद्दलही डिस्कशन करू. याच्यामध्ये ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ते ॲक्टिव्हिटीवर एक हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. त्याच्यामधला हा जो दिसतं तुम्हाला, ॲड ए पोटॅशियम क्रोमेट, हे एक महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर सोडियम क्लोराईडची नाही, पण ही 3 नंबरची महत्त्वाची वाटते, ती करून घ्या. त्यानंतर पुढे जर गेलात, पुढे केमिकल इक्वेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन, रायटिंग केमिकल इक्वेशन. अजूनपर्यंत काही विचारले नाही त्यांनी, रूल्स वगैरे, रायटिंग केमिकल रिॲक्शन लिहिण्याचे रूल्स
कोणते आहेत. ओके, तर ते विचारले नाही, पण करून ठेवा ते रूल. 4-5 रूल आहेत ते करून ठेवायचे, फक्त रूल ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ही रिॲक्शनची ती मला महत्त्वाची वाटते. हे पहा, ही कोणती, व्हेजिटेबल ऑइल पासून काय भेटतं, व्हेजिटेबल ऑइल. त्याचं जर त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड केला तर काय होतं, निकेल कॅटलिस्ट यूज केला आणि 60 डिग्री टेम्परेचरला त्याचं कन्व्हर्जन वनस्पती घीमध्ये होतं. मग हे रिॲक्शन ते विचारतात, वेन कन्व्हर्जन ऑफ व्हेजिटेबल ऑइल टू वनस्पती घी विच कॅटलिस्ट इज यूज. तर ती हे नाव लक्षात ठेवा, निकेल कॅटलिस्ट इज यूज. याला इम्पॉर्टंट करतोय मी. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुमची अजून जर महत्त्वाचं काही याच्यात सांगायचं असेल तर मी पुढचा एक पॉईंट घेऊ, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. हा पॉईंट जो आहे, आता शक्यतो बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन अजून काही विचारलेलं नाही, पण जर विचारलाच तर डायरेक्ट इक्वेशन स्टेप बाय स्टेप बॅलन्स करायला विचारतील. 5 मार्कचा क्वेश्चन किंवा 3 मार्कला, असे दोन्हीपैकी दोन्ही ऑप्शन आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे. नंतर याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा टाईप्स ऑफ रिॲक्शन मला वाटतं. टाईप्स ऑफ रिॲक्शन ह्या आता प्रत्येक लेसनचा एक पीक पॉईंट असतो आणि तो पीक पॉईंट, ह्या लेसनचा पीक पॉईंट काय असू शकतो, तर ह्या लेसनचा पीक पॉईंट हा टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. मी सांगेन तुम्हाला प्रत्येक ह्याला लेसनला याचा कोणता पीक पॉईंट वाटतो आपल्याला, तर टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. हे पहा, ते काय करतात, दोन्ही टाईपने क्वेश्चन विचारतात. ते काय करतील, तुम्हाला काही रिॲक्शन देतील, ते आहे एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन, तो दाखवतो मी. ते काय करतील, तुम्हाला एक्झरसाइजचे मधला जो क्वेश्चन आहे तसाच टाईपचा विचारतात. 2-3 केमिकल रिॲक्शन देतात, 3 देतात शक्यतो, आणि त्याचा टाईप विचारतात, आयडेंटिफाय द टाईप. ओके, मग तुम्हाला ती ट्रिक माहीत पाहिजे, कोणत्या ट्रिकने ते टाईप्स लक्षात राहतात ते पहा. म्हणजे कॉम्बिनेशन आहे का, डिकम्पोजिशन आहे का, डिस्प्लेसमेंट आहे का, किंवा डबल डिस्प्लेसमेंट आहे का, हे ओळखता आलं पाहिजे. त्याच्यावर 3 मार्काचा क्वेश्चन हमखास राहील, तो लक्षात ठेवा. तर हे बुकमधले जरी उदाहरणं केले तरी हरकत नाही. रिॲक्शनचे प्रत्येक रिॲक्शनचे उदाहरणं दिलेत. ओके, ते तुम्ही करायचे. आता जे महत्त्वाचं सांगायचं होतं मला, ह्याच्यातलं महत्त्वाचं मी सांगितलंय. किंवा कधी कधी असाही क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिॲक्शन, गिव्ह इट्स एक्झाम्पल. तर कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल, किंवा व्हॉट इज मीन बाय डिकम्पोजिशन, गिव्ह इट्स एक्झाम्पल, असंही विचारू शकतात. पण जास्त शक्यता कुठं वाटते की ते इक्वेशन्स देतील आणि त्याचे आयडेंटिफाय करायला विचारतील. ते करायचं आहे, ते व्हेरी इम्पॉर्टंट ह्या लेसनमधलं. आता डिस्प्लेसमेंटमधलं विचारू शकतात. डिस्प्लेसमेंट तुम्हाला हे असं एक शक्यता वाटते मला, मग ही कोणतं, हे जे इक्वेशन दिले ना हे दोन्ही, हे पूर्ण करा म्हणून विचारतील, कम्प्लीट इट. मग कम्प्लीट इट करताना तुम्हाला आणि विचारतील विच टाईप ऑफ रिॲक्शन इट इज, कोणत्या टाईपचे रिॲक्शन ते पण विचारतील. मग या ठिकाणी 2 प्रॉडक्ट आहेत, ते प्रॉडक्ट तुम्हाला फिलअप करायचे, ते करा, हे पण करा. हे जरा लक्षात राहत नाही, याला पण इम्पॉर्टंट म्हणूया. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढचं डबल डिस्प्लेसमेंट आहे. या डबल डिस्प्लेसमेंटवरती हा एक क्वेश्चन आहे मित्रांनो, ह्याला इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट करा. हे 3-4 क्वेश्चन आहे पहा, मला हे सांगायचे होते. हे 1, 2, 3 आणि हा 4, हे 4 आहे, पण त्याच्यापैकी 3 विचारले जातील. तर ही व्हेरी इम्पॉर्टंट करा, व्हेरी IMP. याच्यावर 3 मार्कचा क्वेश्चन तुमचा ठरलेला असतो. म्हणजे हा खूपच महत्त्वाचा आहे. कोणता प्रेसिपिटेट तयार होईल, त्याचा कलर काय आहे, किंवा कोणत्या टाईपची रिॲक्शन आहे, कराच, हे महत्त्वाचं आहे. राईट. पुढे आता एंडोथर्मिक एक्झोथर्मिकमध्ये एखादी रिॲक्शन दिली जाईल आणि ती रिॲक्शन दिल्यानंतर तुम्हाला काय विचारतील, विच टाईप ऑफ रिॲक्शन इट इज, एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे, फक्त एवढंच ओळखायचं, ते पण विचारलं जातं. आणि याच्यामध्ये पुढे आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट दिसत आहेत का पाहू. हे एक सायंटिफिक रिझन विचारतात पाहिजे, इथं कुठंतरी दिलंय तुम्हाला. In the process of dilute concentrated sulfuric acid with water, very large amount of heat is liberated. हे पहा, इथं अंडरलाईन करून देतं वाटलंच तर. Acid with water, very large amount of heat liberated. As a result, water get evaporated instantaneously if it is poured into the concentrated sulfuric acid, which may cause an accident. To avoid this requirement, amount of water is taken in a glass container and small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with the stirring. Therefore, only a small amount of heat is liberated. हे सायंटिफिक रिझन. काय सायंटिफिक रिझन विचारतात. काय सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ते सल्फ्युरिक ॲसिडमध्ये वॉटर ॲड करायचं का वॉटरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड ॲड करायचं, मग जर ॲड केलं तर काय होईल, हे सायंटिफिक रिझन इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. हे तिथं दिलंय पात्यांनी. काय इथं शेवटचं सेंटेन्स लक्षात ठेवा. काय म्हणतंय तिथं, टू अवॉइड धिस रिक्वायरमेंट, म्हणजे जर खूप तुम्ही जर काय केलं डायल्युशनच्या प्रोसेस, सल्फ्युरिक ॲसिडच्या डायल्युशन प्रोसेसमध्ये त्यांनी सांगितलंय
कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड हे काय केलं, इफ इट इज पोर्ड इन टू दिस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये वॉटर टाकलं तर काय होतं, हीट खूप लिबरेट होते आणि त्याच्यामुळे आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो लॅबमध्ये. म्हणून ते अवॉइड करण्यासाठी काय करायचं, तर ते कराच. हे सायंटिफिक रिझन मला महत्त्वाचं वाटतं. त्यानंतर अजून पुढे जाऊया. आता काय दिसतं याच्यातलं, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक बद्दल चर्चा केलेलीची आपण, त्याची रिॲक्शनची काही एक्झाम्पल आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये जो दिलाय ना तुम्हाला, ह्याच्यातला हा पॉईंट महत्त्वाचा वाटतो मला. रेट ऑफ केमिकल रिॲक्शनचा कोणता, हे पहा, फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. 3 मार्कला विचारतील. विच फॅक्टर अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. मग त्याच्यामधले पहिला दिलाय तुम्हाला नेचर ऑफ रिॲक्टंट. त्याच्यानंतर पुढचा दिलाय तुम्हाला काय, साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट. थर्ड दिलाय तुम्हाला पहा पुढचा काय दिलाय, कॉन्सन्ट्रेशन. इथं दिसतंय कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. हे 3-4 फॅक्टर जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. 3 मार्कला शॉर्टमध्येच एक्सप्लेन करा. ओके, तर हे पण इम्पॉर्टंट आहेत फॅक्टर. ओके, फॅक्टर अफेक्टिंग, ह्याला सोडू नका, हे करावं लागेल तुम्हाला शॉर्टमध्ये. आणि इथं एक रिॲक्शन दिलेली आहे पहा, पोटॅशियम क्लोरेट पासून आपण काय मिळू शकतो, ऑक्सिजन इन लॅबोरेटरी. ही एक इक्वेशन करून ठेवा, हे मला महत्त्वाचं वाटतंय. ओके, हे जे इक्वेशन दिलंय ना, पोटॅशियम क्लोरेट पासून कोणता रिॲक्टंट वापरणार तुम्ही एक्झाममध्ये विचारू शकता. तर पोटॅशियम क्लोरेट हा रिॲक्टंट आहे आणि ॲक्च्युली कोणती टाईपची रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन दिसतंय. त्या की द वर्डच वापरा डिकम्पोजिशन, कारण 2 प्रॉडक्ट तयार झालेत. म्हणजे ऑक्सिजन तयार करता येतो लॅबोरेटरीमध्ये, त्याची प्रोसेस ती म्हणून महत्त्वाचा वाटतो हा. खाली हे एक्सप्लेनेशन आहे पहा, कोणता कॅटलिस्ट वापरणार, मॅंगनीज डायऑक्साईड कॅटलिस्ट वापरायचं. ह्याला मी मुद्दा म्हणून अंडरलाईन केलेली पहा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग ते विचारतील क्वेश्चन, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन ऑर ड्युरिंग द प्रोडक्शन ऑफ ऑक्सिजन इन लॅबोरेटरी विच कॅटलिस्ट इज यूज. कोणता कॅटलिस्ट यूज केला जातो, मॅंगनीज डायऑक्साईड कॅटलिस्ट यूज केला जातो. रिॲक्टंटचं नाव आहे पोटॅशियम क्लोरेट, तो तुम्ही यूज करू शकता. ओके, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर ही एक डेफिनेशन करून ठेवा, त्याच्या खाली आलेलीच आहे दोघांनी. तर हे पहा काय आहे, कॅटलिस्ट. काय कॅटलिस्ट, ही कॅटलिस्टची डेफिनेशन करायची तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊ. आता पुढे काय आपल्याला महत्त्वाचा टॉपिक, हे रिॲक्शनच्या डेफिनेशन दिल्यात फक्त, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. काय दिलंय, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ही डेफिनेशन दिलेली. त्यानंतर पुढे आणखीन जर गेला तर रिॲक्शन फक्त डेफिनेशन करा त्यातली, बाकीचे काही नाही महत्त्वाचं. पुढे ठीक आहे. नंतर फेरस कशाला म्हणतात, फेरी कशाला म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा रेडॉक्स रिॲक्शन. कुठेतरी पहा रेडॉक्स रिॲक्शन, हे दिले का, हां हे पहा रेडॉक्स रिॲक्शन इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. हे पहा रेडॉक्स रिॲक्शनची काय विचारतील तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स रिॲक्शन. पहिला क्वेश्चन काय विचारतील, व्हॉट इज मीन बाय रेडॉक्स रिॲक्शन, आणि त्याचं एक्झाम्पल एक्सप्लेन करा. तर सायमल्टेनियसली होतात दोन्ही पण, आहे की नाही, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणतो. इथपर्यंत हे लक्षात ठेवा. आणि कधी कधी काय करतात ते, हे असे एक्झाम्पल देतील 1-2 आणि याच्यात असे ॲरो करून दाखवतात काय होतंय काय नाही. त्याच्यानंतर हे असं ॲरो, मग ऑक्सिडेशन कोणाचं होतं, रिडक्शन कोणाचं होतंय ते विचारतील. 3 मार्कचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे हे इलेक्ट्रॉनच्या टर्ममधलं आहे, ते नाही आपल्याला महत्त्वाचं. हां, ही ॲक्टिव्हिटी करा. काय ही जी ॲक्टिव्हिटी ना, ही 4 टेस्ट ट्यूब घेतल्यात. त्याच्यामध्ये ऑइल लेअर असणारी टेस्ट ट्यूब आहे, सॉल्ट सोल्युशन आहे, एअर आहे, आणि एअर अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड आहे. त्याच्यामध्ये जर आपण नेल ठेवला तर कोणता नेल काय होतो, रस्ट होतो जास्त लवकर, कोणता कमी होतो, त्याच्याबद्दलची ही व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या विचारू शकतात, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर पुढे त्याचे सगळ्याचे उत्तर, इथं एक उत्तर तुम्हाला आहे, एक विचारतात, व्हॉट इज मीन बाय रस्ट. हे पहा, व्हॉट इज मीन बाय रस्ट. रस्ट म्हणजे काय आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला Fe2O3XH2O, हा त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. राईट, आता पुढे जाऊ आणखी. त्याच्यानंतर ह्या ज्या रिॲक्शन आहेत त्या पण विचारलेल्या आहेत. हे जे आहेत ना, ऑक्सिडाईज कुणाचं होतं, रिडक्शन कुणाचं होतं, म्हणजे कॅथोड रिजन, कॅथोड आणि ॲनोड रिॲक्शन, कॅथोड आणि ॲनोड रिॲक्शन विचारलेली. मग असंच क्वेश्चन डायरेक्ट 5 मार्कला विचारू शकतात. व्हॉट इज मीन बाय रस्ट, गिव्ह इट्स फॉर्म्युला, 2 मार्क झाले. त्याच्यानंतर कॅथोडिक रिॲक्शन लिहा, ॲनोडिक रिॲक्शन लिहा. ओके, ते एक विचारतात. अँड हाऊ द करोजन कॅन बी मिनिमाइज, कसं करोजन मिनिमाइज करेल ते विचारतात. म्हणजे असा 5 मार्कचा क्वेश्चन इथे दडलेला आहे पहा, 5 मार्कचा. आता शेवटला आहे त्याची डायग्राम वगैरे मी दाखवेल त्या एक्झरसाइजमध्ये तुम्हाला. हे पहा करोजनचं दिलेलं आहे त्यांनी थोडक्यात.
त्यानंतर रॅन्सिडिटी अजूनपर्यंत काही विचारलं नाही, पण डेफिनेशन लर्न करून ठेवा. व्हॉट इज मीन बाय रॅन्सिडिटी, रॅन्सिडिटी कशाला म्हणायचे ते. आता इथे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे एक्झरसाईजमधले काही दिसत आहेत का पहा. याच्यातले मी सांगतोय तुम्हाला. सायंटिफिक रिझनबद्दल तर मी बोललोच आहे ऑलरेडी, फक्त मला हे सांगायचं हा महत्त्वाचा क्वेश्चन. हे पहा इथं दिसतोय तुम्हाला, हे पहा इथं. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर, राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन असं विचारलं होतं, पण त्यांनी खरं तर ही डायग्राम दिली होती त्याच्यावरती 5 क्वेश्चन विचारले होते. मी नाही आत्ता सांगितले का तुम्हाला ते रशचा वगैरे, ॲनोडिक रिॲक्शन, कॅथोडिक रिॲक्शन, ती त्याच्याबद्दलचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊ. आता पुढे हे एक मला सांगायचं होतं काय, हेच आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग रिॲक्शन रिॲक्टर अंडरगो ऑक्सिडेशन रिडक्शन. म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन कोणाचं होतं ते काही महत्त्वाचं नाही आपल्याला जास्त. बॅलन्स द केमिकल रिॲक्शन होतं. आयडेंटिफाय द एंडोथर्मिक एक्झोथर्मिक, ते काही ह्याच्यामध्ये एक कुठंतरी क्वेश्चन आहे पहा. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ रिॲक्शन, कुठं आहे का पहा. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ रिॲक्शन इथं दिसत नाही. ओके, बॅलन्स आहे. आयडेंटिफाय एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिकच आहे इथं दिलेली, ही करून जा. मग हा जो 8 नंबरचा क्वेश्चन आहे ना, हा करा आयडेंटिफाय. पण त्याच्याच अनुषंगाने ते टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन पण विचारतात. इथे एक मला वाटतं मॅच द पियर्स वगैरे आहे. हे पहा मॅच द पियर्स, याच्यामध्ये टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन हे करून जा. या टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन हे जे एवढे दिसत आहेत ना याच्यावर, म्हणजे ते विचारले जातात. असं नाही विचारणार, तिथं वेगळ्या टाईपचा क्वेश्चन विचारते. ठीक आहे, आता पुढचा लेसन आपण घेऊया 4 नंबरचा. काय, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता व्हिडिओ अर्थात मोठा होणार आहे कारण आपल्याला सगळा पार्ट फर्स्ट संपवायचा आहे, म्हणून आपण थोडासा आता थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी काही हरकत नाही. ठीक आहे, जर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट याच्याबद्दलही डिस्कशन करू. काय महत्त्वाचं इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, काय महत्त्वाचं दिसतंय पहा बरं ह्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पहिलाचे ज्यूल्स लॉ कुठेतरी आहे, पण तो बुकमध्ये त्याचं स्टेटमेंट ॲक्च्युली दिलेलं नाही आहे, पण त्याचं इक्वेशन दिलं आहे. म्हणून स्टेटमेंट विचारण्याची फार शक्यता वाटत नाही, कारण ती ऑलरेडी बुकमध्ये नाही आहे, फक्त उल्लेख आहे त्याचा. हे पहा इथं एक मेन्शन केलं आहे पहा, इज कॉल्ड ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग आहे का. मग त्याचं इक्वेशन मात्र करून जा. कोणतं इक्वेशन, हे पहा, H इज इक्वल टू I² इंटू R इंटू T, हे करा. त्यानंतर खाली एक तुम्हाला हे जे दिसतंय ना, हे व्होल्ट इंटू एम्पियर, व्होल्ट इंटू एम्पियर, 1 एम्पियर 1, ह्या फिल इन द ब्लँक्स विचारतील. असं इथं फिल इन द ब्लँक्स विचारतात. हे फक्त नाही म्हणून करा, पण ह्याच्यातलं हे महत्त्वाचं इक्वेशन हेच आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर पुढे काय येतं, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याच्यावर सायंटिफिक रिझन विचारतात. काही कोणकोणते सायंटिफिक रिझन विचारू शकतात, तर इथं पहा एक दिलेलं त्यांनी टंगस्टन. हे पहा इथं मी दाखवतो तुम्हाला. हे काय, टंगस्टन वायर इज यूज ऐका ना इन इलेक्ट्रिक बल्ब, याचं सायंटिफिक रिझन विचारतात. इथं आहे त्याचं सायंटिफिक रिझन, हे इथपर्यंत खाली गेलं तरी आहे. ओके, ते करायचंच, त्याला व्हेरी इम्पॉर्टंट करतो मी. ओके, सायंटिफिक रिझन ते विचारलं जाऊ शकतं. काय, टंगस्टन वायर इज यूज इन द इलेक्ट्रिक बल्ब, का वापरले जाते, त्याचं हे रिझन आहे. आता कसं लिहायचं काय लिहायचं त्याच्याबद्दल नाही डिस्कस करत, कारण वेळ कमी आहे आपल्याला. ओके, पुढे अजून जर गेलात तुम्ही खाली तर त्याच्याच अनुषंगाने एक विचारतात, नायक्रोम अलॉय इज यूज इन ए हीटरमध्ये वापरतात. तेच आहे, त्याच्याप्रमाणेच आहे आन्सर त्याचं. तर ते पण हे करू शकता तुम्ही. नंतर इथे दिसते तुम्हाला इथे एक व्हॅल्यू आलेली, ती लक्षात ठेवा. ही काय विचारू शकता, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर मधला पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्टचा असतो. ती फिल इन द ब्लँक विचारतील, तिला इम्पॉर्टंट करा. ओके, त्यानंतर अजून एक महत्त्वाचं इथं सांगायचं आहे की व्हॉट इज मीन बाय हे विचारतील तुम्हाला शॉर्ट सर्किटिंग. व्हॉट इज मीन बाय शॉर्ट सर्किटिंग. ओके, विच आर द डिफरंट रिझन बिहाइंड इट. शॉर्ट सर्किटिंग होण्याचे कारण कोणते आहेत, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट इज मीन बाय शॉर्ट सर्किटिंग ते विचारतील. ओव्हरलोडिंग याच्यावर क्वेश्चन आहे, पण शॉर्ट सर्किटिंगवरच जास्त विचारतात. शॉर्ट सर्किटिंग याच्यावर विचारतील. हे करा 3 मार्काला किंवा 2 मार्काला. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊ. आपल्याला फ्यूज कुठे दिसते का पहा, फ्यूज बद्दल विचारतात एक. इथे पहा फ्यूजचाच एक काय, द फ्यूज इम्पॉर्टन्स ऑफ फ्यूज विचारू शकतात तुम्हाला. काय इम्पॉर्टन्स आहे फ्यूजचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे व्हाय फ्यूज इज कनेक्टेड इन टू द इलेक्ट्रिक सर्किट, सायंटिफिक रिझन ते एक विचारतात, ते करून ठेवा. नंतर पुढे MCB बद्दल आहे त्याचे, MCBचं किंवा कधी कधी हा एक क्वेश्चन विचारतात,
ते काय करतात, हे डायग्राम देतात पहा, इथली एक डायग्राम आहे, इथली एक डायग्राम आणि ही इथली एक डायग्राम. ते विचारतील आयडेंटिफाय द काय म्हणूया त्याला आपण, आयडेंटिफाय द इलेक्ट्रिकल काय असतील ते पार्ट म्हणूया, काहीतरी म्हणूया याला, आयडेंटिफाय एवढंच विचारतात. मग ही काय आहे, ही फ्यूज आहे आणि हे काय आहे, MCB आहे. हे आयडेंटिफाय करायला तुम्हाला अर्धा मार्क असतो, हाफ आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करायला 1 हाफ मार्क असतो. असे 2 मार्काला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. आता पुढे अजून जर पुढे गेलात तुम्ही तर इथं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे याच्यातलं ओरस्टेडचा एक्सपेरिमेंट पहा, याच्यावर विचारतात, ह्या ओरस्टेड एक्सपेरिमेंटवरती. हे ओरस्टेड एक्सपेरिमेंट जो आहे ना तो करून ठेवा. हे जो ओरस्टेड एक्सपेरिमेंट आहे हा तुमचा, ही डायग्राम जी आहे त्याला इम्पॉर्टंट करा, कारण याच्यावर विचारतात एक्सपेरिमेंटवरती, राईट. म्हणजे 3 मार्क्सचा क्वेश्चन, हिला करेक्ट करायला विचारतील तर अशा टाईपचा विचारतात किंवा एक्सप्लेन करायला पण विचारतील. ठीक आहे. आता पुढे जाऊ आणखी. हां, इथं राईट हँड थंब रूल लॉ तर सगळेच करायचे तुम्हाला. राईट हँड थंब रूल करून जा, म्हणजे त्याचं स्टेटमेंट इथं आहे, 5 स्टेटमेंट, त्याच्याबद्दलही तो जास्त सांगायची गरज नाही. राईट हँड थंब रूल म्हणजे रूल तर करायचे जे सगळे तुम्हाला. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट. हां, ही डायग्राम जी आहे ती डायग्राम करा, करेक्ट करायला आणि एक्सप्लेन करायला विचारतात. ही डायग्राम फक्त ही जी आहे ना डायग्राम, ही पहा इथं दाखवलेली, ही डायग्राम करेक्ट करायला विचारतात, ही इथं दाखवलेली पहा, राईट. हां, त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊ. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट ऑफ सॉलिनॉइड. हां, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. सॉलिनॉइडवर काय विचारतात, व्हॉट इज मीन बाय सॉलिनॉइड. सॉलिनॉइड म्हणजे काय त्याची डेफिनेशन विचारतात आणि त्याची डायग्राम. ही डायग्राम जी आहे ती इम्पॉर्टंट आहे आपल्याला. डायग्राम, ही डायग्राम काढायची. ओके, त्याचं एवढंच विचारतात. ही डायग्राम कधी कधी डायग्रामच विचारलेली 2 मार्क्सला डायग्राम विचारली जाऊ शकते. 2 मार्क्सला म्हणजे ड्रॉ इन इट लेबल डायग्राम ही 2 मार्क्सला विचारू शकते. आणि इकडे डेफिनेशन इज कॉल्ड सॉलिनॉइड पहा, आहे की नाही, तर ती सुद्धा डेफिनेशन करायची. आता आणखीन पुढे जाऊया. पुढे हां, इथं एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, याच्यावर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारतात 3 मार्क्सला. काय विचारतात, 3 मार्क्सला क्वेश्चन. मग इथं विचारतील ही जी वायर आहे ही पुल टुवर्ड द राईटला का पुल झाली किंवा लेफ्टला का झाली, परपेंडिक्युलर कधी राहील, याच्याबद्दलचं विचारतात. ते 2-3 क्वेश्चन आहेत, ते करा फक्त. हे डायजेस्टमध्ये तुम्हाला दिसेल हा क्वेश्चन, इथे बुकमध्ये डायरेक्टली नाही दिलेला. त्याच्यानंतर खाली दिलं आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल करायचाच आहे. रूल्स प्रत्येक करायचा, रूलला ऑप्शन नाही, रूल विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे ते करायचीच आहे. ही पहा, अजून एक काय विचारतात, अशी एक डायग्राम देतात ते, हे पहा ही डायग्राम देतात अशी ही, आणि इथं फिल इन द ब्लँक देतात तुम्हाला, इथं भरायच्यात ह्या. हे पहा असे ABC असं देतात किंवा A आणि B, इथं A देतील, इथं B देतील. तर इम्पॉर्टंट आहे 2 मार्क्सला. किती, 2 मार्क्सला हे इम्पॉर्टंट आहे. किती मार्कला आहे, 2 मार्क्सला. हे पहा हे जे आहे ते 2 मार्क्सला इम्पॉर्टंट आहे, समजते, 2 मार्क्सला. नेक्स्ट आता पुढे जाऊ आणखी. हां, इलेक्ट्रिक मोटर, ह्याच्यावर किती मार्क्सचा क्वेश्चन येणार तुम्हाला आला तर 5 मार्क्स क्वेश्चन. किती आहे, 5 मार्क्स. मग कसा विचारला जाईल, डायरेक्ट कधी कधी असा विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक मोटर अँड एक्सप्लेन इट्स कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग, असा टाईपचा डायरेक्ट ब्रॉड क्वेश्चन विचारतील 5 मार्कला. पण याच्याऐवजी जास्त शक्यता कशाची आहे, ते काय करतात, ही डायग्राम देतात तुम्हाला. ही पहा इथं दाखवतो डायग्राम. हां, ही डायग्राम देतात. हे पहा ही जी डायग्राम आहे ही डायग्राम तुम्हाला देतील, आणि डायग्राम दिली की तुम्हाला विचारतील आयडेंटिफाय द डायग्राम, ही कोणत्या याची डायग्राम आहे ती आयडेंटिफाय करा. त्याच्यानंतर विचारतील राईट इट्स प्रिन्सिपल, त्याचं प्रिन्सिपल लिहा. त्याच्यानंतर त्याचं वर्किंग लिहा, आणि व्हॉट इज द युजेस ऑफ द डिव्हाइस, त्या डिव्हाइसचं यूज काय आहे. अशा टाईपचे 5 मार्क्सचे 5 क्वेश्चन विचारतील. म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कला असेल आणि बाकीचे 1 मार्कला असतील. ओके, तर ते लक्षात ठेवा. तर ह्याला व्हेरी इम्पॉर्टंट करू आपण. ओके, हे करूनच जायचं प्रत्येकाने. त्याच्यानंतर पुढे आता याच्यानंतर एक हे झाल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा एक पॉईंट आहे, पण तो त्याच्या पुढचा हे नाही आपल्याला करायचं. पुढे फॅरेडेज लॉ आहे, पण विचारण्याची जास्त शक्यता नाही हा लॉ जाऊ, पण लॉ दिलाय. म्हणजे आता इथं मात्र हा मात्र महत्त्वाचा आहे आपल्याला. कोणता, हा जो दिसतोय ना फ्लेमिंग्स, पा फ्लेमिंग्स राईट हँड रूल, पा इथं पॉईंट करायचा आहे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल तो जो आहे तो तुम्हाला करायचाच आहे, राईट. फ्लेमिंग्स जो कोणता सांगितलाय, राईट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल करायचाच आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. आणखीन जर पुढे गेलात तर याच्यामधला महत्त्वाचा, हां हे एक मला हे सांगायचं होतं, काय AC आणि DC, AC
आणि DC यांच्यातला डिफरन्स विचारला जाईल. काय डिफरन्स, तर तो करायचा 2 मार्कसाठी. किती 2 मार्कला डिफरन्स आहे तो करायचा, तो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर याची एक फ्रिक्वेन्सी पहा, कुठेतरी फ्रिक्वेन्सी आहे की इंडियामध्ये किती फ्रिक्वेन्सी असतं ते याला विचारतात. कशाला, हां हे पहा इथं दिलेलं आहे. ACची फ्रिक्वेन्सी किती इंडियामध्ये, तर किती आहे 50 हर्ट्ज. 50 हर्ट्ज जे आहे ते फिल इन द ब्लँक्समध्ये इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. ओके इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर अजून पुढे इलेक्ट्रिक जनरेटर, याच्यावर काय क्वेश्चन मागायचा सारखा जसं इलेक्ट्रिक तुम्हाला हे विचारलं होतं मोटर, एक आयडेंटिफाय फिगर विच डिव्हाइस इट इज, या क्वेश्चन विचारला जाईल. त्याच्यानंतर याचं कन्स्ट्रक्शन किंवा वर्किंग किंवा याचा यूज कुठे केला जातो ते असं विचारलं जातील. तर हे कोणतंही विचारलं जाते, AC किंवा DC तसं काही नाही. ही अशी डायग्राम दिली जाते. आणि ओळखायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे, ट्रिक्स आहे की नाही. ही इथं जर गॅल्व्हनोमीटर किंवा हे जर असं दाखवलं असेल तर ते जनरेटर आहे, लगेच लक्षात येतं. मग ते काय डिव्हाइस आहे, कशासाठी यूज आहे, असे 5 टाईपचे क्वेश्चन त्याला व्हेरी IMP करा. ओके, हे दोन्ही पण कोणतं, एक तर तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर विचारतील, नाही इलेक्ट्रिक मोटर तर जनरेटर विचारतील. या दोन्हीपैकी एक तर असतोच बऱ्याच वेळा. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आता याच्याबद्दल डिस्कस करीत नाही मी. पहा याच्यात आता एक्झरसाइजमध्ये खूप वेळ जाईल, त्याच्यामुळे मी ते डायरेक्ट स्किप करतो आणि पुढे जातो. प्रॉब्लेम तर आहेच सगळे ह्याच्यावर. आता पुढचा जो निम्मा हे आहे हीट, आत्ताशी आपला निम्मा पार्ट झाला आहे, म्हणजे त्याच्यामुळे म्हणतो मी व्हिडिओ मोठा होईल, परंतु पाहणं आवश्यक आहे. ठीक आहे, हीटमधलं काय करायचं, मला काय वाटतं बरं ह्याच्यामधला पीक पॉईंट, तर ॲनिमल्स बिअर ऑफ वॉटर, व्हेरी इम्पॉर्टंट, त्याच्याशिवाय तर विचारणारच नाही आहे त्याच्यात. ठीक आहे, आता पुढे जाऊया. ह्याच्यातल्या लॅटंट हीटचे डेफिनेशन वगैरे दिलेले आहेत, त्याच्याशी काही नाही. हा जो डायग्राम ही ना, ही डायग्राम हिला व्हेरी इम्पॉर्टंट करा. ती अशी विचारतील आणि त्याच्यावर काही क्वेश्चन विचारतील तुम्हाला, ह्या पॉईंटवर विचारतील, ह्या पॉईंटवर विचारतील, असे काही क्वेश्चन आहेत. 3 क्वेश्चन विचारतात 3 मार्कला. 3 मार्कला किती, 3 मार्कला विचारतील. आता थोडं पटपट घेऊ जरा, व्हिडिओ आपल्याला थोडा आणखीन डिटेल फार बनवायचं नाही, त्याच्यामुळे मी थोडासा स्पीड घेतोय. आता पहा पुढे हे डेफिनेशन आहे, पण डेफिनेशन करता आल्या तर करा, कारण लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन वगैरे त्या डेफिनेशन आहेत किंवा पुढे आहेत त्या पण आहे. ह्या चार्टवर काही नाही करायचं, चार्टची काही गरज नाही आपल्याला. पुढे रिजिलेशन, हा राईट, दिस इज द पॉईंट. काय रिजिलेशन, हे पाहिजे दिसतंय तुम्हाला, रिजिलेशन हा करून ठेवा. काय विचारतील, राईट ए शॉर्ट नोट ऑन रिजिलेशन जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर शॉर्ट नोट विचारतील तुम्हाला, ती करून ठेवा. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ही डायग्राम काढता आली तर काढली पाहिजे, ही डायग्राम काढा. त्याच्यानंतर रिजिलेशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय रिजिलेशन, त्याला 1 मार्क आहे. आणि एक्सप्लेन करायचं ते वेट का खाली खाली गेलं आणि त्याच्यावर काय झाली प्रोसेस ते लिहायचं सगळं, बस. नेक्स्ट पुढे जाऊ. ॲनेमोलस, हे पहा मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, याच्यातला पीक पॉईंट जो आहे या लेसन मधला तो ॲनेमोलस बिअर ऑफ वॉटरचा आहे. त्याच्यावरच विचारण्याची शक्यता जास्त आहे, ते सोडून काही पडणारच नाही हीटवर. पण दुसरं विचारू शकतात, पण जास्त शक्यता याच्यावर आहे. मग काय क्वेश्चन विचारतील, व्हॉट इज मीन बाय ॲनेमोलस बिअर ऑफ वॉटर, ते काय ते सांगा. त्याच्यानंतर होप्स ॲपरेटसची डायग्राम आहे पहा, पुढे एक तुम्हाला येणं डायग्राम, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिअर ऑफ वॉटर. हे एक पिक्चरचं सांगायचं होतं मला. हे जो ग्राफ आहे ना, हा ग्राफला इम्पॉर्टंट करा. याच्यावर 3 मार्कचे क्वेश्चन विचारतील, याच्यावर 3 मार्कचे क्वेश्चन विचारतात ह्या ग्राफवर. त्याच्यानंतर पुढे 3 मार्कचे म्हणजे कोणते कोणते जातात ते नाही सांगत मी, कारण वेळ नाही. याच्यावर 3 मार्कचे क्वेश्चन, डेन्सिटी कुठं असते मॅक्झिमम वॉटरची 4 डिग्री सेल्सिअसला, असे काही क्वेश्चन विचारतात. व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये कसा डिफरन्स आला आहे, काय व्हॅरिएशन्स आले ते विचारलं जाऊ शकतं. पुढे आता पुढे जाऊ. पुढे हे पहा, ही डायग्राम सांगायची होती मला तुम्हाला. काय, होप्स ॲपरेटस, हे पहा होप्स ॲपरेटस 2 मार्कला विचारतात, पण ही टेक्निकली बरोबर पाहिजे. म्हणजे तुमचं हे T2 आणि T1 जर चुकलं ना तरी डायग्राम तुमची चुकीची देतात, असं मॉडरेशनच्या वेळेस किंवा एक्झामिनर करतात. हे आम्ही चेक करताना आम्हाला लक्षात आलेलं आहे, म्हणजे असं द्यायचं असतं. T1 आणि T2 पण पाहिजे आहे की नाही. त्याच्यामुळे हे T1 खाली आणि T2 वर आहे, जिथं 0 आहे आणि इथं 4 डिग्री सेल्सिअस, हे टेम्परेचर दाखवायला चुकवायचं नाही. ठीक आहे, आता पुढे जाऊ. आणखीन पुढे काय दिसतं आपल्याला इम्पॉर्टंट, हे पाहिजे एक सायंटिफिक रिझन दडलंय, हे विचारलं जाऊ शकतं. इथं दिलं जात असेल बहुतेक कदाचित. हे पहा काय म्हटलंय इथे, in a cold region, in a region with a cold climate, aquatic plant and animal can survive even when the atmosphere temperature goes below. हे पहा, हे सायंटिफिक रिझन, हे करायचंच, हे पहिल्या नंबरचं. आणि दुसऱ्या नंबरचं पण करायचं आहे. कोल्ड रिजन इन विंटर, द पाईप फॉर वॉटर सप्लाय ब्रेक अँड इव्हन रॉक्स क्रॅक्स, हे पण करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हे पण करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, हे दोन्ही सायंटिफिक रिझन इम्पॉर्टंट आहे. आता पुढे जाऊ. आणखी कोणता एक पॉईंट पुढचा पहा,
हे डेफिनेशन विचारतात 3 मार्कला. कोणकोणत्या डेफिनेशन आहेत? इथं ड्यू पॉईंटची आहे, ह्युमिडिटीची आहे. ह्युमिडिटी ड्यू पॉईंट पेक्षा पुढची इम्पॉर्टंट वाटते. कोणती? ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हे पहा इथं दिलेली आहे तुम्हाला, आहे का? इथं डेफिनेशन म्हणजे फॉर्म्युला आहे त्याचा, पण ती डेफिनेशन विचारली जाऊ शकते रिलेटिव्ह ह्युमिडिटीची. पुढे जर अजून गेलात तर हे एक सायंटिफिक रिझन आहे इथं का ट्रेल फॉर्मेशन होतं, पण एवढं काय महत्त्वाचं वाटत नाही. म्हणजे ट्रेल फॉर्मेशन का होतं ते दिलेलं आहे त्याने. त्याच्यानंतर पुढे युनिट ऑफ हीट, हे दोन्ही करून ठेवा. युनिट ऑफ हीट काय आहे त्यांचा रिलेशन? युनिट ऑफ हीट काय आहे? जूल आहे SI सिस्टीममध्ये, आणि कॅलरी हे CGS युनिट आहे. हे दोन्ही पण करून ठेवा. त्याच्यानंतर हा रिलेशन लक्षात ठेवा. 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. आणि इथं अजून एखादं दिलं आहे का? म्हणजे कॅलरीची आणि ह्याची डेफिनेशन दिलेली आहे, ते काही गरजेची नाही. ठीक आहे. हां, हे एक रिलेशन लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं एक्झामला. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल, हे करायचं. ठीक आहे. आता पुढे जाऊ. पुढे काय? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हा एक्सपेरिमेंट जो दिसतोय ना, याला व्हेरी IMP करा. ही जी ॲक्टिव्हिटी दिसते तुम्हाला, याला व्हेरी IMP करा. ठीक आहे. याला काय करायचं? व्हेरी IMP. तो महत्त्वाचा आहे आपला. आता ही ती डायग्राम देतील आणि त्याच्या अनुषंगाने 3 क्वेश्चन विचारतील. म्हणजे कोणाची स्पेसिफिसिटी जास्त आहे किंवा कोणता स्पेअरने जास्त पेनिट्रेट केलं आहे, का केलं आहे, त्याचं रिझन, त्याचं खाली सगळं एक्सप्लेनेशन आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून खाली गेला तर तुम्हाला डेफिनेशन आहे स्पेसिफिक कॅपॅसिटीचे. हा जो फॉर्म्युला दिसतोय ना, हा याच्यावर काय विचारतात? प्रॉब्लेम विचारतात. पहा, हा जो प्रॉब्लेम हे जो फॉर्म्युला आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा, किंवा आपण त्याला म्हणूया किती हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली, M×C×ΔT. ओके. तर ते लक्षात ठेवा. तो फॉर्म्युला आपल्याला तिथं महत्त्वाचा आहे. आणि लास्टचा क्वेश्चन आहे ह्या याच्यामधला, की हा जो डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ही दाखवतो. ही काय? ही विचारतात, ही डायग्रॅम देतात आणि त्याच्यावर विचारतात. 5 मार्क्सचे क्वेश्चन मला वाटतं विचारले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. म्हणजे काय? याच्यामध्ये तुम्हाला विचारतील आयडेंटिफाय दॅट डायग्रॅम, किंवा कोणतं प्रिन्सिपल एक्सप्लेन केलं, डिस्क्राईब दॅट प्रिन्सिपल, आणि त्याचं फॉर्म्युला वगैरे लिहा असं सांगतील. त्याच्या ही एक विचारलं जाऊ शकतं 3 मार्कला. आणि अजून एक महत्त्वाचं की पॅरेग्राफ देतात, कधी कधी पॅरेग्राफ हाच देतात आणि त्याच्यावर अनुषंगाने 3-4 क्वेश्चन विचारतात. अशाही टाईपचा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. आता पुढे स्पेसिफिक हीट कशाने मेजर करणार? ते इन्स्ट्रुमेंटचं नाव लक्षात ठेवा फक्त. बाय कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटरने यूज करतात, ते कुठंतरी विचारलं जाऊ शकतं. आणि ते प्रिन्सिपल इथं दिलेलं आहे शेवटला, तेच आहे. बस एवढंच आहे या चॅप्टरमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं या चॅप्टरमध्ये काय बरं लक्षात ठेवणार तुम्ही? दॅट इज ए ॲनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक लेसनचा पिक पॉईंट तुम्हाला सांगतोयच की कोणते कोणते विचारले जाऊ शकतात. त्याच्यात सोडून जायचंच नाही, ते करायचंच कंपल्सरी. आता हेच क्वेश्चन करा असं नाही म्हणत मी, तुम्ही सगळे करा, पण यांच्यावर जास्त भर द्या. ठीक आहे. म्हणजे आपल्याला यशाचा मार्ग भेटेल. पुढे आता आणखीन जर गेलात तर तुम्ही पुढं जायचं आहे आपल्याला. पुढचं लेसन हे पहा कोणता आहे? 6 नंबरचा लेसन आहे पुढचा. काय पहा त्याच्यामध्ये? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मधलं की त्याच्यामधले काय महत्त्वाचे आहेत पॉईंट? आता हा लेसन तर खूप महत्त्वाचा आहे. काय आम्ही याला फेवरेट लेसन म्हणतो, कारण ह्याच्यावर काय काय बरंचसं विचारायला आहे. हे पहा, याच्यामधला पहिला पॉईंट जो आहे तुम्हाला विचारणार आहे, मला हे सांगायचं होतं पहिलं पेज पुढे. हां, हे राईट. इथं सायंटिफिक रिझन दडलेत तुमचे. पहा काय? त्या कॉईनचा एक सायंटिफिक रिझन आहे. पहा कॉईन इथं दाखवतो. कॉईन इथं असेल कुठंतरी, ते मी शॉर्टमध्ये सांगतो. पहा, कॉईन इज लिफ्टेड. कॉईन लिफ्ट झाल्यासारखं का दिसतं? वेन वी ऑब्झर्व फ्रॉम द इनफ्रंटपासून आपण जेव्हा त्याला ऑब्झर्व करतो तेव्हा ग्लासमध्ये ठेवलेलं कॉईन लिफ्ट झाल्यासारखं का वाटतं? उचलल्यासारखं का वाटतं? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे सायंटिफिक रिझन. त्याच्यानंतर पेन्सिलचं एक एक्झाम्पल आहे. पेन्सिल आपल्याला कट झाल्यासारखी का दिसते? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ओके, ते काय आहे रिझन? रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर अजून एक स्विमिंग पूल आपल्याला लिफ्ट झाल्यासारखा का दिसतो? म्हणजे स्विमिंग पूलचा असा लिफ्ट झाल्यासारखा दिसतो, तर त्याचंही रिझन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे 3 सायंटिफिक रिझन करा. त्याच्यानंतर पुढे एक महत्त्वाचं आहे, डेफिनेशन करून ठेवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इथं कुठेतरी असेल पहा. हे पहा, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, याला इम्पॉर्टंट करा. म्हणजे ते बेसिक आहे म्हणून करायचं. त्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आपल्याला इथं आहे. पहा काय? लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शनचे लॉज विचारले जातात 2 मार्कला. कोणते लॉज आहे? हा एक पहिला आणि हा सेकंड आहे. हे करूनच जायचं. आणि त्याच्यातच मध्ये एक डेफिनेशन दडलेली आहे. कोणती? इथं एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची डेफिनेशन आहे, ती पण करा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? हे पहा इथं तुम्हाला दिसेल. हे म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. ओके, साइन आहे, आपण साइन आर, ते करा.
म्हणजे फक्त डेफिनेशन करा. इथं म्हटलेलं आहे त्यांनी पहा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड ऑन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द मीडियम वगैरे ते सांगितलंय. आता पुढे आपल्याला स्नेल लॉ म्हटलंय पहा, त्याला स्नेल लॉ. हे स्नेल्स लॉ हे लक्षात ठेवा, याला एक कायम लक्षात ठेवा. कोणता स्नेल्स लॉ आहे तुमचा, इथं धरलाय पहा स्नेल्स लॉ. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जी डेफिनेशन दिली त्याला स्नेल्स लॉ म्हणतो आपण. आणि त्याची व्हॅल्यू 0 कधी असते, काय आय कधी 0 असतो, आर कधी असतो, त्याच्याबद्दल सांगितलंय. म्हणजे लक्षात काय ठेवायचं तुम्हाला, ह्याची व्हॅल्यू. ओके. हां, अजून पुढे जाऊ. आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय, मी फास्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्हाला समजेल. आता हा टेबल जो आहे ना, हे टेबलवरती करा, कारण याच्यावर विचारलेलं आहे बोर्डाने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्हणून हा टेबलला व्हेरी इम्पॉर्टंट करतो मी. कोणत्याही व्हॅल्यू विचारतात, मला वाटतं एक वर्ष वॉटरची विचारली होती पहा 1.33. आता कोणताही विचारू शकतात दुसरी तुम्हाला, तर ती व्हॅल्यू पाठ करून ठेवा ह्या सगळ्या टेबलच्या. एवढाच टेबल चांगला लंका. पुढे तुम्हाला डायग्राम दिलेली डेफिनेशन आहे, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतर हे 3 रूल आहेत. हे पहा 3 रूल, हे फर्स्ट रूल, त्याच्यानंतर सेकंड रूल अँड थर्ड रूल. हे दादा डायग्राम दिसत नाही तुम्हाला, पण तिथं एक डायग्राम दिलेली, त्याच्यावर सुद्धा विचारलं जातं त्या डायग्रामवरती. समजले, 3 रूल विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊ. आता पुढे काय, ट्विंकलिंग ऑफ स्टार. आता याचा जो काही महत्त्वाचा आहे, हे काय, हे महत्त्वाचा जो पॉईंट आहे सायंटिफिक रिझन कोणतं आहे, ह्याच्यामध्ये काय दडलंय पहा, सायंटिफिक रिझन. ह्या ट्विंकलिंग ऑफ स्टारला व्हेरी इम्पॉर्टंट करा, कायमच विचारणार. ओके. ट्विंकलिंग ऑफ स्टार, त्याचं रिझन. त्यानंतर मिरेज का दिसतंय, त्याचं रिझन इथे. मिरेज मायरेज काय म्हणतात त्याला तुम्ही, हे दोन एक करून ठेवा. ओके. त्याच्यानंतर पुढे ट्विंकलिंग ऑफ स्टार झाल्यानंतर अजून एक सायंटिफिक रिझन इथं दडलेला आहे. हां, हे झालं आपलं, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर इथं कुठेतरी एक सनचा एक असेल पहा, सनसेट आणि सनराईज. इथं कुठेतरी असणार आहे, हे पहा मी दोन्ही पण लिहितो. कोणता, सनराईज आणि सनसेट दिसतंय का इथे कुठे, सनराईज, हे पहा सनराईज दिसतोय आणि सनसेटचा एक आहे पहा. म्हणजे तो सनसेट लवकर होतो किंवा सनराईज तुम्हाला अगोदरच दिसतो, त्याचं रिझन, सायंटिफिक रिझन. हे दोन्ही पण करा, म्हणजे हा पॅरेग्राफच आहे तुम्हाला इम्पॉर्टंट. ओके. हे करायचंच आहे, हे दोन. त्यानंतर डिस्पर्शन ऑफ लाईट, याच्यावर डेफिनेशन महत्त्वाची तुम्हाला. डिस्पर्शन ऑफ लाईट, याच्यावर फेनॉमेना, ही डेफिनेशन करा. इथं कुठेतरी आहे, आता वेळ नाही त्याच्यामुळे मी ती काही सांगत नाही कुठे. पहा डिस्पर्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर डिस्पर्शन ऑफ लाईट नंतर अजून 2 वेवलेंथ आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आवर आईज आर सेन्सिटिव्ह बिटवीन 400 to 700 नॅनोमीटर. हे दोन्ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. मग कोणती जी वेवलेंथ आहे ती स्मॉलेस्ट आहे, स्मॉलेस्ट 400 आहे की नाही. आणि तुम्हाला जर बघितलं तर रेड लाईट हॅज अ मॅक्झिमम वेवलेंथ क्लोज टू 700 नॅनोमीटर, म्हणजे रेड लाईटची 700 नॅनोमीटर पर्यंत असते. आणि तुमची जी व्हायलेट कलर आहे, हे पहा इथं दिलं आहे व्हायलेट लाईट, त्याची किती असते, 400 नॅनोमीटर. ह्या दोन्ही वेवलेंथ पाठ करा, ह्या विचारल्या जातात तुमच्या फिल इन द ब्लँक्सला. ओके. आता पुढे जाऊ. आणखी पुढे काय दिसतंय तुमचं, हां ही डायग्राम महत्त्वाची. हे पहा, हे डायग्रामवर काय देतात, हे विचारतील विच फेनॉमेना इज ऑकर इन दॅट फिगर. कोणता फेनॉमेना आहे, डिस्पर्शन ऑफ लाईट. मग त्याच्यामध्ये विचारते विच कलर डिवेट मोर, विच कलर डिवेट लेस, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, आत्ताच झाले त्याच्याबद्दल. म्हणजे याला पण व्हेरी इम्पॉर्टंट करा. नेक्स्ट पुढे जाऊ. पुढे काय, पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. याच्यावर जर विचारलं तर ही डायग्राम विचारतात पहा. ही डायग्राम विचारतील तुम्हाला आणि त्याच्यावर त्या डेफिनेशन विचारतील. कोणत्या, व्हॉट इज मीन बाय पार्शियल रिफ्लेक्शन, व्हॉट इज मीन बाय टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि इथं एक डेफिनेशन आहे पार्शियल रिफ्लेक्शन वगैरे ते सगळं. त्याच्यानंतर इथं एक क्रिटिकल अँगल म्हणून आहे कुठंतरी पहा, क्रिटिकल अँगल. हे पहा इथं दिसेल तुम्हाला क्रिटिकल अँगल. हे पहा क्रिटिकल अँगल, याची डेफिनेशन ही करा. 3 मार्काला 3 डेफिनेशन, क्रिटिकल अँगल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि पार्शियल रिफ्लेक्शन. हे 3 डेफिनेशन 3 मार्कला विचारतात. बस एवढं सोपं आहे. त्याच्यानंतर पुढे आणखीन जर पुढे गेलो आपण तर काय दिसतंय, हे पहा पुढे आपल्याला हां हे रेनबो फॉर्मेशन. याला तर व्हेरी IMPच करा. डबल टेबल काय स्टार करायचे पहा, 1 2 3 काय करायचे तेवढे करा. हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. रेनबो फॉर्मेशन हा विचारल्याच जातो. मग हे काय देतील, डायग्राम देतील तुम्हाला आणि विचारतील विच नॅचरल फेनॉमेनॉन ऑकर इन दॅट डायग्राम. पहिला क्वेश्चन झाला. दुसरा क्वेश्चन सांगतील शो द नॅचरल फेनॉमेनॉन इन दॅट डायग्राम. त्या डायग्राममध्ये तिने फेनॉमेनॉन दाखवा. मग रिफ्रॅक्शन कुठे आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कुठे आहे, ते सगळं दाखवायचं तुम्हाला. डिस्पर्शन कुठे आहे ते दाखवायचं. आणि अजून एक विचारतात त्याच्यावर एक क्वेश्चन की तुम्हाला हा कोणाकोणाचा कॉम्बिनेशन इफेक्ट आहे.
आहे की नाही, हा फेनॉमेनॉन. मग ह्या तिघांचं आत्ताचे नाव जे सांगितले 3-4 जणांचे त्यांचा इफेक्ट आहे ते लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पुढे जाऊ. हा होता लाईट लेसन. लाईट लेसन. त्याच्यानंतर याच्यामधले काही प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम शक्यतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरतीच प्रॉब्लेम विचारतात, ही शक्यता जास्त आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ. आणखी पुढे काय दिसतंय आपल्याला 7 नंबरचं लेसन लेन्सेस. आता लेन्सेसबद्दल डिस्कशन करू. लेन्सेसबद्दल हे बाकीचं काही महत्त्वाचं नाही आपल्याला, इथं काही दिसतच नाही. ठीक आहे. हां, क्रॉस सेक्शन वगैरे, हां, ह्या डेफिनेशन ज्या आहेत त्या करून ठेवा बरं सगळ्या. कोणत्या? सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल ॲक्सिस, ऑप्टिकल सेंटर, आणि अजून कोणती शेवटला ही प्रिन्सिपल प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस हे इथं दिसते. ह्या 4 ते 5-6 डेफिनेशन आहे, ह्या करून ठेवा. म्हणजे याच्यातल्या कोणत्याही 3 विचारले जाऊ शकतात, एवढंच फक्त लक्षात ठेवा. म्हणजे डेफिनेशन करा, बाकी काय. त्याच्यानंतर इथं 2 एक कन्सेप्ट आहे, कॉन्व्हर्जन आणि डायव्हर्जन्स असं दिलं असेल कुठेतरी, ते नंतर आहे मला वाटतं. ठीक आहे. इथं रे डायग्रामबद्दलच्या 3 इमेजेस आहेत. म्हणजे तुम्ही बेसिकल रूल म्हणू शकता त्याला. हे रूल फर्स्ट हे फक्त नाही म्हणून आपले करून ठेवायचे. हे रूल फर्स्ट, रूल सेकंड, रूल थर्ड. म्हणजे जो पॅरलल असतो तो काय होतो, त्याच्यानंतर फोकसमधून जाणारा काय होतो रिफ्रॅक्शन नंतर, ते सगळं वगैरे वगैरे. आता याच्यात काही डिस्कशन जास्त करणार नाही, पण लॉक हे रूल करून जा, कारण केलेले चांगलेच आहेत आपल्याला. त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाचं पुढं ह्या चॅप्टरमधला पॉईंट मला हा टेबल म्हणायचा आहे. हेच येस इट इज. हा जो आहे त्याला व्हेरी इम्पॉर्टंट करा. काय 4-5 स्टार करायचे तेवढे करून घ्या. तो टेबल महत्त्वाचा आहे. ठीक आहे. हा टेबल काय विचारतील बरं टेबलवर, तर इथं फिल इन द ब्लँक देतील. म्हणजे इथं हे सगळा टेबल देत नाही, इथं एखादी फिल इन द ब्लँक देतील, इथं देतील किंवा इथं देतील, इथं कुठे अशा 3 फिल इन द ब्लँक देतात आणि 3 मार्कला विचारतात. मग ह्याची ट्रिक मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलेली आहे, कशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. तुमच्याही शिक्षकांनी तुम्हाला सांगितले असेल काही ट्रिक्स किंवा कसं लक्षात ठेवायचं, तर ते ठेवा. पाठ करायच्या भानगडीत जर पडले तर तुम्ही चुकीचं लिहू शकता, तर ते ट्रिक लक्षात ठेवायचे. पुढे हा टेबल खूप महत्त्वाचा आहे, हा करूनच जायचा. त्याच्यानंतर आता जर पुढे गेलात तुम्ही तर हे कोणाचं आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे, काही गरज नाही. कॉन्व्हेक्स लेन्सच जास्त विचारतात, याच्यावर जास्त फोकस नाही. पुढे न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आहे. त्याचे रूल जे आहेत ते 3 मार्कला विचारू शकतात, मे बी, पण त्याला मी फार इम्पॉर्टंट देणार नाही, पण मे बी म्हटलंय मी, फक्त ते पुढे येणारच आहे. लेन्स फॉर्म्युला आपल्याला कशासाठी पाठ करायचा, इथं दिलाय लेन्स फॉर्म्युला कशासाठी पाठ करायचा, हा प्रॉब्लेमसाठी हे लेन्स फॉर्म्युला इथं इथं लेन्स फॉर्म्युला आहे की नाही. आता मुलं बऱ्याच वेळेला इथं प्लस लिहितात, कारण त्याला मागच्या वर्षीच आठवतं काय मिरर फॉर्म्युलाचं, तर ते नाही. मिरर फॉर्म्युलामध्ये हे प्लस आहे, इथं मायनसच लक्षात ठेवायचं. बघ एवढं लक्षात ठेवा. नंतर ते पुढे तुम्हाला अजून एक सांगितलं, हे न्यू साइन कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, न्यू साइन कन्व्हेन्शन म्हणले, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन हे इथं दिलेत. हे एवढे फक्त नाही म्हणून करा, ते म्हटलंय. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॉवर ऑफ लेन्स, येस इट इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा तुमचा जो आहे तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यावर काय विचारतील, व्हॉट इज मीन बाय पॉवर ऑफ लेन्स अँड गिव्ह इट्स युनिट. त्या पॉवर ऑफ लेन्सचं युनिट द्या, डायोप्टर युनिट आहे त्याचं. ओके, आणि पॉवर ऑफ लेन्सची डेफिनेशन झाली, 2 मार्क्स. एवढंच आहे, ते विचारतात. किंवा कधी कधी त्याचा फॉर्म्युला विचारतात. इथं फॉर्म्युलामध्ये हे मीटर लक्षात ठेवा, हे मीटरमध्येच असलं पाहिजे. सेंटीमीटरमध्ये असलं देतात व्हॅल्यू, आणि ती मीटरमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायची, मग तुम्हाला पॉवर काढता येते. तो एक फॉर्म्युलाचा तुम्हाला 1 मार्क्सची जी काही फिल इन द ब्लँक आहे ना, तिथं विचारतात. किंवा नाही विचारला तर प्रॉब्लेम विचारतात 2 मार्कला. नाही ते विचारलं तर हे तरी विचारतील, काय व्हॉट इज मीन बाय पॉवर ऑफ लेन्स अँड गिव्ह इट्स युनिट. युनिट काय त्याचं, हे डायोप्टर. स्पेलिंग चांगलं करा, चुकतात मुलं बरेच जण. ठीक आहे. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस दिले, कॉम्बिनेशन केलं तर काय होईल वगैरे वगैरे. P1 + P2 हे एक दिलं, हे एक महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम वगैरे विचारू शकतात ह्याच्यावर, पण सिम्पल असतो पण आपण चुकतो. ठीक आहे. आता पुढे जाऊ. पुढे ह्युमन आय अँड काय म्हटलंय ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. हाही पॉईंट महत्त्वाचा आहे, पण तो कसा आहे, कसा क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला ते इरिस असेल किंवा ते तुमचं काय म्हटलं प्युपिल असेल, इरिस असेल, त्याच्यानंतर तुमचं रेटिना हे असतील, रेटिना, यांचे फंक्शन विचारतात. मग ह्या पॅरेग्राफमध्ये सगळे फंक्शन तुम्ही करून ठेवायचे. हे पॅरेग्राफ त्याच्याच फंक्शन्स. ओके, हे सगळे फंक्शन्स करायचे, त्याच्यावर विचारतात. मग 3 यांचे फंक्शन विचारले झाले त्यांचं काम, 1-1 मार्कला, ते पण विचारू शकतात. त्याच्यानंतर अजून जर पुढे गेलात तुम्ही याच्यामध्ये पुढे एक डेफिनेशन तुम्हाला विचारली जाईल. एक डेफिनेशन कोणती महत्त्वाची, पॉवर ऑफ लेन्स तर आहेत, पण डिस्टिंक्ट व्हिजन ऑफ डिस्टिंक्ट हे दिलेलं आहे काय डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन कुठेतरी दिलेलं असेल. हे
मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, हे मला महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. याच्यावर क्वेश्चन विचारतील काय, हे पहा काय दिसतंय तुम्हाला, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन दिसलं का इथं, ही डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट व्हिजन, त्याची डेफिनेशन. आणि हेल्दी ह्युमन आयसाठी, हेल्दी ह्युमन आयसाठी किती येते 25 सेंटीमीटर पहा, हे एक विचारतात, 2 मार्कला विचारतील, हे करून ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. नेक्स्ट पुढे काय, पुढे डिफेक्ट ऑफ व्हिजन, येस इट इज ए 5 मार्कचा क्वेश्चन. याच्या दोन्हीमध्ये तुम्हाला नियर साइटनेस विचारला जाईल. या सगळ्याच्या सगळ्या डायग्राम असं विचारतात क्वेश्चन, काय ही डायग्राम कशाची, म्हणजे विचारतील विच डिफेक्ट शोन इन दॅट डायग्राम, ह्युमन आयचा कोणता आहे, तर तो कोणता आहे तुम्हाला नियर साइटनेस ओळखता आला पाहिजे. विच आर द डिफरंट कॉजेस ऑफ दॅट डिफेक्ट, तो डिफेक्ट होण्यामागे कोणते कॉजेस आहेत ते विचारतील. त्याच्यानंतर थर्ड कोणत्या लेन्सने तो करेक्ट केला जाईल 3 मार्कला, असं क्वेश्चन विचारतील, किंवा डायरेक्ट 5 मार्कला विचारतील. मग हे 5 मार्कचा क्वेश्चन आहे हा, मी तुम्हाला दोन्ही ऑप्शन देतो, 3 किंवा 5 मार्क, पण इम्पॉर्टंट आहे. याला काय स्टार करायचे, 3 स्टार वगैरे करा, व्हेरी इम्पॉर्टंट. हा जो नियर साइडनेस जसा महत्त्वाचा आहे तसाच तुमचा खाली फार साइडनेस सुद्धा महत्त्वाचा आहे. सेम हे असंच विचारणार, आता जो सांगितलं स्ट्रक्चर तेच, किंवा एखाद्या गर्लचं नाव देतात, बॉयचं नाव देतात, तो 10th स्टँडर्डला शिकतोय, त्याला असा प्रकारचे सिम्पटम दिसत आहेत, त्याला हे जवळचं दिसतंय लांबचं दिसत नाही, असं इंग्लिशमधून म्हणजे सेमीचं आणि इंग्लिश माध्यमात सांगतो, पण मी मराठीतून बोलतोय असं तुम्हाला. तर त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ते तुम्हाला विचारतील ही अशी मुलगी असा बॉय जे त्याला दिसत नाहीत, मग त्याला कोणता डिफेक्ट असेल, त्या डिफेक्टचे रिझन्स कोणते आहेत, तो डिफेक्ट करेक्ट कसा कराल, बस असे टाईपचे क्वेश्चन 5 मार्कला विचारले जाऊ शकतात. सिम्पल, ओके. नंतर पुढे तुम्हाला जर पाहिजे प्रिस्बायोपिया पण येतो, पण ओल्डर पेपरला, एल्डर पेपर जे आहेत म्हणजे जे ओल्डर आहेत किंवा जे म्हातारे लोक आहेत त्यांच्यासाठीचा आहे, तो एक दिला जातो. त्यानंतर अपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट, ओके, अपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट, तर ही हिच्याबद्दल नाही, पण पुढे एक दिला युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स, हे एकदा करा 2 मार्काला, आहे की नाही, युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स, युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स, ते पण आहे. आता इथं एक तुम्हाला हे दिलंय पहा, कॉन्व्हेक्स लेन्सची युजेस काय, सिंपल मायक्रोस्कोप, मग ही डायग्राम दिली जाईल, पण याच्यावर जास्त नाही, पण एक सायंटिफिक रिझन विचारतात याच्यावर, हे सांगायचं राहिलं. बरं, सायंटिफिक रिझन हे पहा कोणतं विचारतात, इथं कुठंतरी दिलं असेल पहा तुम्हाला, याचा हे वॉच रिपेअर, कोणता वॉच रिपेअर का वापरतो, सिंपल मायक्रोस्कोप का वापरतो, तर त्याचं रिझन इथं दडलंय, ते रिझन विचारतात. त्याच्यानंतर अजून पुढे जर गेलं तर कंपाऊंड मायक्रोस्कोपबद्दल जर विचारायचं असेल त्यांना तर डायरेक्ट 5 मार्कचं पण विचारू शकतात. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप, त्यावेळेस ही डायग्राम काढायची आणि हे एक्सप्लेनेशन द्यायचं, ओके. त्याच्यानंतर टेलिस्कोप पण दिलंय, ते पण सेमच आहे, असंच आहे. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट दिले, परसिस्टन्स ऑफ व्हिजन याच्याबद्दल विचारलंय, ते कॅमेरा नाही का, कॅमेरा आपला कॅमेराचं हे कन्स्ट्रक्शन वर्किंग, ते ह्युमन आयसाठी सारखं आहे, ते पण विचारलं जाऊ शकतं. आणि याच्यातले काही आईजमधले सेन्सेशन ऑफ कलरला सेन्सेशनला कोणत्या सेल आहेत, त्याच्यानंतर आपल्या ब्राईटनेस किंवा डिम लाईटसाठी कोणत्या आहेत ते पण विचारलं जाऊ शकतं. ते सेलचे टाईप कोण सेल आहेत, तुमच्या सिलेंड्रिकल शेपचे आहेत त्या वगैरे वगैरे हे आहे. पण एवढं ह्याच्यात महत्त्वाचं आहे, हे पहा हा प्रॉब्लेम म्हणत होतो मी तुम्हाला, असं विचारलं जातं, किंवा अजून दुसरे कोणत्या टाईपचे, आता याच्यात काही जास्त डिस्कशन करता येत नाही. पुढचा 8, 9 आणि 10 अजून 3 लेसन राहिलेले आहेत आपले. व्हिडिओ फार मोठा झाला आहे, मला ह्याची कल्पना आहे, परंतु आज आपल्याला संपवणं गरजेचं आहे, कारण डबल व्हिडिओ करणं शक्य नाही, त्याच्यामुळे आपण पार्ट फर्स्ट सगळा घेण्याचा ट्राय केला आहे. शक्य तितकं तुम्हाला देण्याचा ट्राय करतोय, ते तुम्ही कसं घ्यायचं ते पहा, ओके. आता थोडा वेळ जाणारच आहे, पण ते गेला तरी हरकत नाही, पण तुम्हाला ते पाहावं लागेल तरच तुम्हाला ते इम्पॉर्टंट क्वेश्चन कळते. आता मेटलर्जी हा खूप मोठी ब्रँच आहे ॲक्च्युली केमिस्ट्रीची, तर हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतं आणि त्याच्यामधले काही कोणते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पाहूया आपण. तर याच्यामध्ये मला जे वाटतंय ते पहा, याच्यातलं तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी म्हटलंय, काय म्हटलंय, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल यांच्यातला डिफरन्स विचारतील, मग कारण ते डिफरन्सचेच आहे. मग काय विचारतील, डिफरन्शिएट बिटवीन मेटल अँड नॉन मेटल, 3 मार्कला विचारू शकतात, 2 मार्कला विचारू शकतात. मग 2 मार्कला जर विचारले तर 2च पॉईंट लिहा, 3 मार्कला विचारले तर 3 पॉईंट लिहा, मिनिमम म्हटलंय, मग जास्तीत जास्त किती लिहा, तर ते एक. अजून एक त्याच्यात एक्सेप्शन दिले, ते मात्र लक्षात ठेवा, ते विचारतात एक किती मार्कला, हे 1 मार्कचा क्वेश्चन आहे पहा, कुठंतरी त्यांनी सांगितलं असेल ब्रोमिनचा उल्लेख आहे का पहा, पुढे ब्रोमीन की जो कसा आहे, कुठेतरी असेल पहा, आता मला इथे सापडत नाही, ब्रोमीन की जो काय आहे नॉन मेटल फक्त लिक्विडमध्ये, बाकीचे सगळे म्हणजे नॉन मेटल कशामध्ये असतात, नॉन मेटल जनरली त्यांच्या स्टेट ह्या सॉलिड असतात, लिक्विड असतात आणि गॅसेस पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल कार्बन सॉलिडमध्ये एक लिक्विडमध्ये ब्रोमीन एकटाच आहे आणि गॅसेसमध्ये बरेच आहेत.
हां, तर ते ब्रोमिनचं नाव लक्षात ठेवा, ते विचारतात कुठे ना कुठेतरी. त्याच्यानंतर गॅलियम हा एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो मेटल आहे, तो पण काय लिक्विड स्टेटला आहे. बाकीचे सगळे हे आणि मर्क्युरी एक, हे लक्षात ठेवा. हे 2-3 महत्त्वाचे जे सांगायचे ते सांगितले तुम्ही. त्याच्यानंतर ह्या रिॲक्शन आहे इथं एक सोडियम ऑक्साईड, ते नाही आपल्याला महत्त्वाचं. पुढे काय सांगता येईल या दिलेले आहेत, पूर्वी यायचे याच्यावर क्वेश्चन, ॲल्युमिनियम आयन आणि झिंक यांची रिॲक्शन वॉटर बरोबर होते, पण आता काही गरज नाही, याच्यावर नाही विचारणार शक्यतो जास्त. महत्त्वाचं पुढे बबल्स ऑफ हायड्रोजन हायड्रोक्लोरिक, हां हे ह्याच्यातला तुमचा जो आहे गॅस कोणता तयार होतोय, हायड्रोजन गॅस तयार होतोय, म्हणून तो कॅन्डल जे आहे ती बर्न होताना दिसते. तर ठीक आहे, त्याची रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये येईनच पुढे, त्याची काही गरज नाही. हां, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. हा पहा इथं एक दिसतोय, पहा ॲक्वारेजिया, याची डेफिनेशन. ॲक्वारेजिया म्हणजे काय, 3:1 प्रमाणात घेतो आपण. कोण आहे, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक यांचं हे असतं ते. ओके, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, रिॲक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट. हां, ही रिॲक्शन ह्याला इम्पॉर्टंट करा, चला व्हेरी इम्पॉर्टंट. ही ॲक्टिव्हिटी देतात आणि 3 मार्कचे क्वेश्चन विचारतात. इथं दिले पण असतील ते क्वेश्चन कदाचित, ते मी सांगतो. पहा ही ॲक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. हाऊ डिड यू रेकग्नाइज दॅट रिॲक्शन हॅज टेक प्लेस, इन विच टेस्ट ट्यूब रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. हां, हे 3-4 क्वेश्चन दिलेत ना इथं, व्हॉट इज टाईप ऑफ रिॲक्शन, हेच करा, हे पण विचारते. हे जे टॉपिक दिलेले आहेत पहा, हे 1, 2, 3 असे हे जे क्वेश्चन आहेत ते विचारले जाऊ शकतात, पण हिला व्हेरी IMP करा, हे विचारलं जाऊ शकतं. ओके, हां नेक्स्ट पुढे जाऊ. कोणता आहे टॉपिक, हां रिॲक्टिव्हिटी सिरीज. याच्यावर तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारतील. पहा 3 मार्क्स किंवा 5 मार्क्स दोन्हीपैकी कोणता. हे डायग्राम दिली जाते आणि त्याच्यातले विचारतात, विचार हायली रिॲक्टिव्ह, विचार मॉडरेटली, विचार लेस रिॲक्टिव्ह, ते पण विचारलं जातात आणि ह्याच्यावर आधारित क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आता याच्यापैकी ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पीक पॉईंट जो आहे तो पुढे सांगेल मी तुम्हाला. पीक पॉईंट कोणता आहे तो, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल वगैरे दिलेत. आयनिक कंपाऊंड, हां या आयनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी करा, ह्या पहा जनरल प्रॉपर्टी, ह्या तुम्हाला 3 मार्कला विचारले जातात. ह्याला इम्पॉर्टंट करा. किती मार्कला आहे त्या, 3 मार्कला. 3 मार्कला विचारतात काय, प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड, ते कराच इम्पॉर्टंट. नेक्स्ट पुढे तुम्हाला हे एक सायंटिफिक रिझन आहे इथं, ते एक विचारलं जाऊ शकते. हे पहा या पॅरेग्राफमध्ये इथं सायंटिफिक रिझन एवढ्या याच्या सापडेल तुम्हाला. काय आहे ते, द सॉलिड आयनिक कंपाऊंड डज नॉट कॅरी इलेक्ट्रिसिटी बट वेदर इट सोल्युशन कॅन कॅरी इलेक्ट्रिसिटी, त्याचं सायंटिफिक रिझन विचारतात, ते एक करा. राईट, पुढे जर मेटलर्जीची डेफिनेशन झाली, हां या 3 डेफिनेशन विचारलं 3 मार्कला. पुढं कोणकोणते आहे ते सांगतो मी तुम्हाला. इथं कुठेतरी ही डेफिनेशन आहे पहा, इकडे डिस्कस करू आपण. मेटलर्जी, व्हॉट इज मीन बाय मेटलर्जी, ही पण विचारू शकतात. चला ही पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला. त्याच्यानंतर ओरची डेफिनेशन असेल पहा, ओर्स इथे कुठेतरी ओरची डेफिनेशन असेल, ती ओरची एक विचारतील. त्याच्यानंतर दुसरी तुम्हाला विचारतील ग्वांज. पहा पुढे ओरची झाल्यानंतर ग्वांज एक असेल पहा, इथं दिसते ग्वांज, इट्स कॉल्ड ग्वांज आहे का, ग्वांज ही एक डेफिनेशन विचारली जाईल. ग्वांज विचारतात, ओर विचारतात आणि मेटलर्जीची डेफिनेशन विचारतात. अशा 3 मार्कला 3 डेफिनेशन विचारतील. ठीक आहे, या पण करा, ह्या व्हेरी इम्पॉर्टंट आहे ह्या डेफिनेशन, 3 डेफिनेशन. त्याच्यानंतर पुढे बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी. आता हे 3 बरेचसे प्रिन्सिपल आहे, 4-5 प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपलपैकी एक कोणते प्रिन्सिपल विचारू शकतात. मग ह्याच्यात सेपरेशन ऑफ बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन विचारू शकतात, किंवा पुढे दिले अजून एक मेथड आहे ते हायड्रॉलिक सेपरेशन मेथड आहे आणि एक विल टेबल मेथड आहे. याच्यापैकी कोणतंही विचारतील. आता याला असं डायरेक्टली सांगता नाही कोणतं विचारतील, पण त्यातल्या त्यात महत्त्वाचं पुढे वाटतंय मला. मग कोणतं, तर हे हायड्रॉलिक सेपरेशन हे करा. हायड्रॉलिक त्याच्यापेक्षा हे महत्त्वाचं वाटतं, सगळ्यात महत्त्वाचं हे, याच्यावर शॉर्ट नोट विचारतील पहा. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, मग कोणते ओर सेपरेट होतात त्याचे एक्झाम्पल वगैरे, ही डायग्रॅम, हे सगळं करा. त्याचं प्रिन्सिपल काय आहे ते, ही सगळ्यात महत्त्वाची वाटते मला. आणि अजून एक आहे पुढे फ्रॉथ फ्लोटेशन. हे पहा फ्रॉथ फ्लोटेशन आहे ना, ही तुमची फ्रॉथ फ्लोटेशन, ही फ्रॉथ फ्लोटेशनची जी मेथड आहे फ्रॉथ फ्लोटेशन, या फ्रॉथ फ्लोटेशनवर सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ह्या 2च जास्त महत्त्वाच्या वाटतात, आत्ताची जी सांगितली आणि याच्या अगोदरची ती. त्याची डायग्रामची फ्रॉथ फ्लोटेशन, त्याच्यावर काही क्वेश्चन विचारतील. ही डायग्राम देतील आणि बेसिक 3 क्वेश्चन विचारतील किंवा डायरेक्ट विचारतील. मग ती डायग्रामचं एक्सप्लेन करा, हे पण विचारतील. ते महत्त्वाचं आहे. जे महत्त्वाचं आहे ते सांगतोय मी तुम्हाला. आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल, आता तुम्हाला म्हणलं होतं ना पीक पॉईंट कोणता आहे लेसनचं, तर हाच आहे पीक पॉईंट. काय एक्स्ट्रॅक्शन ऑफ
हे इथं एक बिअर प्रोसेस आहे मित्रांनो, पहा बिअर प्रोसेस कुठेतरी येईल तुम्हाला, बिअर प्रोसेस ॲल्युमिनियमचं एक्स्ट्रॅक्शन करताना हे पहा आहे का कुठे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्साईडवर इथं कुठेतरी बिअर प्रोसेस आहे पहा. ही बिअर प्रोसेस विचारतील, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं वरचं, त्याचं स्टेप बाय स्टेप लिहायचं, म्हणजे बिअर प्रोसेस. याच्यातलं पीक पॉईंट जे आहे ते सांगतो आता. बिअर प्रोसेस आणि दुसरी हॉट प्रोसेस आहे पहा ती, पण त्याच्यापैकी बिअर महत्त्वाची, बिअर प्रोसेस. त्याच्यानंतर दुसरा पुढचा आहे, पुढचा कोणता, हां हे पहा, ह्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारतात. ही डायग्रॅम, त्याच्यानंतर त्याच्यावरचे 4-5 क्वेश्चन कसे रिडक्शन करतात ते वगैरे, म्हणजे ह्याला आपण व्हेरी IMP कॅटेगरीत टाकूया, व्हेरी IMP कॅटेगरीत. ओके, म्हणजे याच्यावर विचारणारच हे डायग्राम आणि याच्यावर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियमचं नाही का ते क्वेश्चन विचारतात. क्रायोलाइट काय यूज करायचं, कॅथोडवर काय होतं, ॲनोडवर काय होतं, त्याच्यानंतर मोल्टन तुमचं ॲल्युमिनियमचं काय झालं ते सगळं. त्याच्यानंतर पुढचं एक तुम्हाला 2 हे एक विचारतील डिफरन्स, हे पहा रोस्टिंग इथं दिलंय, रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन यांच्यातला डिफरन्स विचारतील, फरक आहे त्यांच्यामधला. मग लिहिताना त्यांची डेफिनेशन लिहा, त्यांच्यातलं एक एक्झाम्पल द्या, बस एवढंच लिहायचं. त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर तुम्हाला हे एक महत्त्वाचं वाटेल पहा, अजून एक महत्त्वाचं काय वाटतं त्याच्यातलं, करोजन ऑफ मेटल. हे पहा करोजन ऑफ मेटल, इथं बरेच सायंटिफिक रिझन आहे याच्यामध्ये करोजन ऑफ मेटलवरती, ते पण सांगतो कोणकोणते इथं दिलेले आहेत पहा. एक आयनचं आहे, आयन रस्ट का तयार होतो त्याचं आहे. दुसरं आहे कॉपरचं दिलं आहे का, हे पहा, हां ग्रीनिश लेअर का तयार होतो, इथं पहा ग्रीनिश लेअर का तयार होतो, हे कॉपर म्हणजे हे का होतात. त्याच्यानंतर सिल्वरचं एक दिलं असेल पहा, सिल्वरचं ते ब्लॅकिश का होतात आहे की नाही, सिल्वर सल्फाईडमुळे ते काय होतात, टर्न ब्लॅक, हे पहा टर्न ब्लॅकिश. हे तिन्ही सायंटिफिक रिझन विचारू शकतात. कोणकोणते ते पहा आता. पहिलं जे सायंटिफिक रिझन आहे ते कोणतं आहे तुमचं, ह्याचं आहे काय, रस्ट का फॉर्म होतो तो. त्याच्यानंतर व्हाय आयर्न आर्टिकल गेट रस्टिंग. त्यानंतर सेकंड आहे तुमचं कॉपर आर्टिकल गेट टर्न ग्रीनिश. आणि थर्ड नंबरचा दिला आहे तुम्हाला कोणता, सिल्व्हर आर्टिकल गेट ब्लॅकिश. ते ब्लॅकिश का होतात त्याचे रिझन्स ते विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट अजून प्रिव्हेन्शन ऑफ करोजनच्या मेथड आहे, त्या मेथडपैकी कोणत्या मेथड विचारू शकता, गॅल्वनायझिंग आहे की नाही, कशात होतं ते, कशाने काय प्रोसेस आहे ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर टिनिंग आहे, ॲनोडायझिंग आहे. त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाची ही पहा ही डायग्रॅम हिला व्हेरी इम्पॉर्टंट करा. त्याच्यानंतर ॲनोडायझेशनचं काय आहे तुम्हाला ते विचारतील, राईट शॉर्ट नोट ऑन ॲनोडायझेशन सगळं लिहायचं, ही डायग्रॅम आणि ती 3 मार्कला विचारतात. बरं पुढं इलेक्ट्रोप्लेटिंग वगैरे नाही, आलॉईंगवरती एक विचारतील, आलॉईंगची डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय आलॉईची डेफिनेशन येतं कुठंतरी. त्यानंतर ब्रॉन्झ कशाचं बनलं आहे, आणि अजून दुसरं ब्रॉन्झ एक दिलं असेल पा कुठंतरी, ब्रॉन्झ आणि ब्रॉन्झ आणि ब्रास हे दोन्ही लक्षात ठेवा. स्टेनलेस स्टील आहे, ब्रॉन्झ आहे, ब्रास आहे, हे कशाचं आलं आहे ते विचारतात. ओके, हे 3 हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे याला फक्त इम्पॉर्टंट म्हणतो मी, राईट. नेक्स्ट आता हे दिलेत काही क्वेश्चन वगैरे त्याच्यात त्यांनी ते एक. आता आपला सेकंड लास्ट लेसन आलोय आपण, आता संपतच आलंय आपलं जे इम्पॉर्टंट लेक्चर आहे ते. तर कार्बन कंपाऊंडमध्ये काय काय करायचं, मोठा लेसन आहे हा सुद्धा कार्बन कंपाऊंड. तर इथे काय महत्त्वाचं आहे पहा, काय करणं गरजेचं आहे याच्यात लेसनचं. तर कार्बन कंपाऊंडमधलं जर तुम्ही बघितलं तर व्हर्सॅटाईल एलिमेंट का म्हटलंय त्याला कार्बनला, ते महत्त्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे पहा कुठंतरी, हां हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहेत, हे स्ट्रक्चर आहेत ना, हे लर्न करा. हे पहा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर हे एक आहे ऑक्सिजनचं. त्याच्यानंतर अजून पुढे तुम्हाला हे दिसेल नायट्रोजनचं, याला इम्पॉर्टंट करा, हे ड्रॉ करायला विचारतात. त्याच्यानंतर अजून पुढे जर गेलं तर तुम्हाला हे इथं पण ह्याला पण इम्पॉर्टंट करा, हे दोन्ही हे पण विचारलेले आहेत. हे पहा हे दोन्ही कोणाचं आहे ते मिथेनचं आहे, राईट, ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मिथेनबद्दलची इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. अजून काय पुढे आपल्याला हे मेंबर वगैरे आहेत, हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. त्यातल्यापैकी हे महत्त्वाचं आहे आपलं स्ट्रक्चर पहा, इथलं हे स्ट्रक्चर कोणतं आहे ते पहा, मला वाटतं इथेन आहे. ओके, इथेन. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर काढल्यानंतर इथं पहा हे एक स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, जे महत्त्वाचं आहे ते सांगतोय मी तुम्हाला. हे काय आहे तुमचं इथिन आहे, इथिन हे स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर म्हणजे कुठं आहे, हे इथं आहे डायरेक्टली पहा, हे इथं आहे की नाही. ह्या मेथडने ड्रॉ केलं तरी चालतं, ह्याने केलं तरी चालतं, पण ही मेथड इझी याच्यापेक्षा. ओके, ते करा. त्यानंतर पुढे अजून जर गेलात तर स्ट्रेट चेन, ब्रँच चेन वगैरे दिसतंय.
अल्केन ओके हां आयसोमेरिझमची डेफिनेशन इथं कुठेतरी पहा आयसोमेरिझम व्हॉट इज मीन बाय आयसोमेरिझमची डेफिनेशन करा आणि त्याचे एखादी दोन एक्झाम्पल ठीक आहे. पुढे हे स्ट्रक्चर वगैरे याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर हे पहा बरं का बेंझिन आहे का कुठे बेंझिन C6H6 ओके C6H6 इथं बेंझिनचं स्ट्रक्चर आहे पहा. हे जे बॉन्ड आहे ते अल्टरनेट दाखवायचे डबल बॉन्ड हे पहा अल्टरनेट हे महत्त्वाचं आहे त्याच्यात चुकतात म्हणून हे एक मार्कला विचारू शकतात स्ट्रक्चर. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल काय फंक्शनल ग्रुप अँड इट्स कार्बन कंपाऊंड हां या फंक्शनल ग्रुपवर टेबल आहे पहा हे टेबल करा. या टेबलवरती क्वेश्चन हमखास विचारला जाईल ओके. हे टेबल आहे ना हा टेबल याच्यावर करा. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे आपल्याला टेबल राईट. टेबलचं कारण त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ करायला विचारतात कोणता आहे तो विचारतात म्हणजे याच्यात फिल इन द ब्लँक्स विचारतील थोडक्यात फिल इन द ब्लँक्स विचारतील. नेक्स्ट होमोलोगस सिरीजवर एक क्वेश्चन विचारतात व्हॉट इज मीन बाय होमोलोगस सिरीज अँड गिव्ह इट्स एक्झाम्पल अँड एक्सप्लेन वन एक्झाम्पल. मग डेफिनेशन लिहायची होमोलोगस सिरीजची त्याच्यानंतर सेकंड काम काय एक्सप्लेन करायचं बस. मग आता लक्षात ठेवा ह्याच्या होमोलोगस सिरीजसुद्धा आपला काय आहे महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यातला हे पहा इम्पॉर्टंट करतो मी त्याला होमोलोगस सिरीजला. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे ते एक्सप्लेन करायला तुम्हाला इथं स्ट्रक्चर आहे कोणतेही करा अल्केन करा अल्कोहोल करा किंवा अल्किन करा तेच शक्यतो सगळ्यात इजी हे अल्केनचं हे एवढे एक्झाम्पल लिहायचे आणि काय ते एक्सप्लेन करायचं त्यांचं मॉलिक्युलर वेट कसं बदलतं किंवा कसं सारखं आहे किंवा त्यांच्यातला मेंबर कितीने वाढतोय ते सांगायचं. ते कॅरेक्टर विचारतात पुढे असतील कॅरेक्टर पहा त्याचे कॅरेक्टर वगैरे मला वाटतंय इथे कुठंतरी येतील कॅरेक्टर त्याचे पहा इथेच स्टार्ट मला वाटते हां कॅरेक्टर ऑफ होमोलोगस सिरीज इथंच कुठंतरी पॉईंट येतो हां ते करून ठेवा कॅरेक्टर ते सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर यांचे जनरल फॉर्म्युले आहेत कुठंतरी पहा फॉर एक्झाम्पल CnH2n+2 हे पहा इथं दिसतोय कोणतरी अल्काईनचा दिसतोय पहा हे CnH2n-2 इथं दिसतोय परत अजून कुठंतरी दिसेल तुम्हाला CnH2nचा तो ते जनरल फॉर्म्युले पाठ करा अल्केनचा काय अल्किनचा काय आणि अल्काईनचा काय बस. त्याच्यानंतर नेक्स्ट नॉमिनेक्लेचर हां ह्याच्यावर क्वेश्चन विचारतील आयुपॅक नेम जे आहे ना कोणते पण तुमच्या बुकच्या एक्झरसाईजमध्ये दिलेत आयुपॅक नेम काही त्यांनी एक्झरसाईजचे क्वेश्चन तेच करा शक्यतो ते पण विचारले जाण्याची शक्यता आहे. मग ते आयुपॅक नेमवर विचारले जाऊ शकतं. तुम्हाला अजून काय विचारायला सांगतो मी पाप हे रूल्स वगैरे पण ते हे नाही विचारलं कोण जनरल रूल्स नाही विचारत. त्याच्यानंतर तुमचं महत्त्वाचं पुढे आपण हे करू शकतो. आता लेसन फार मोठा आहे बरं का हा कंबशन रिॲक्शनचे दिलेले आहेत त्या रिॲक्शन जनरली यांच्यावर नाही विचारत रिॲक्शनवरती पण बाय चान्स विचारू शकता फक्त याच्यातला एक पुढे येईल महत्त्वाचं थांबा फॅटी ॲसिड ओके. नेक्स्ट सबस्टिट्यूशन रिॲक्शन वगैरे हां ही जी महत्त्वाची वाटते मला ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ना ते काय विचारतील हे पहा व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन रिॲक्शन तिला व्हेरी IMPच म्हणतो काय व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन रिॲक्शन अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. हे पहा एक क्लोरीन ॲड होत चालतो आणि इथं तयार होतात इथं पहा मिथिल क्लोराईड मिथिल क्लोराईड त्याच्यानंतर क्लोरोफॉर्म एक आहे कार्बन टेट्राक्लोराईड हे कसं तयार होतं ते लिहायचे फक्त बस राईट. त्याच्यानंतर हे करा हे जे सांगितले ना आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन ती महत्त्वाची याच्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हां हे दोन कंपाऊंड दिलेत तुम्हाला इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड यांचे फिजिकल प्रॉपर्टी पहा कुठेतरी फिजिकल प्रॉपर्टी त्या विचारतात या दोन्हींचे करा ॲसिटिक ॲसिडच्या पण आणि याच्या इथेनॉइक ॲसिटिक ॲसिड आणि तुमचं कोणतंही अजून एक त्याच्यामध्ये इथेनॉल ह्या दोन्हींच्या करा ह्या दोन्हींच्यापैकी कोणत्याही विचारलं जाऊ शकतात तर ते शॉर्टमध्ये सांगितले मी तुम्हाला हे दोन्हींचे पण करा राईट. त्याच्यानंतर पुढे काही दिसतंय का अजून हां इथेनॉइक ॲसिड वगैरे ते हां ही ॲक्टिव्हिटी एक क्वेश्चन विचारतात पहा आपल्या प्रॅक्टिकल पण येते मला वाटते हे पहा ही ॲक्टिव्हिटी हिला इम्पॉर्टंट करा आणि हे क्वेश्चन विचारलेले हे इम्पॉर्टंट करा. आता शॉर्टमध्ये सांगतोय मी तुम्हाला हे इम्पॉर्टंट करा हे 3-4-5 क्वेश्चन 3 क्वेश्चन 3 मार्कला विचारले जातील ठीक आहे. हां त्याच्यानंतर आता जे महत्त्वाचं आहे ते सांगितल्याचे मी ते सांगतोयचे त्याच्यानंतर एस्ट्रिफिकेशनची रिॲक्शन वगैरे येते त्याची काही गरज आता आहे पण ही हिच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हां पण अजून कन्फर्म नाही एवढं नाही सांगता येत त्याच्यावर. नेक्स्ट हां हे काही मॅक्रोमॉलिक्युलची डेफिनेशन आहे इथं पॉलिमरायझेशनची डेफिनेशन आहे कुठंतरी पॉलिमरायझेशनची
आहे का पॉलिमरायझेशन, हां ही पॉलिमरायझेशनची डेफिनेशन करा ही याच्यामध्ये, ती इम्पॉर्टंट आहे आपल्याला, आणि याचं एक्झाम्पल पॉलिमरायझेशनचं एक्झाम्पल ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे हे टेबल दिलं, याच्यातलं काही नाही विचारणार का, पण याच्यातलं महत्त्वाचं काही युजेस, हे पाहिजे तुम्हाला युजेस सांगायचे, हे युजेसवरती विचारू शकतात. युजेस अख्खा टेबलमधले जे युजेस आहेत ना ते करा. त्याच्यानंतर याचा मोनोमर कोण आहे त्याचं फक्त नाव लक्षात ठेवा, स्ट्रक्चर नका लक्षात ठेवू. फॉर एक्झाम्पल पॉलिस्टायरीनचं स्टायरीन आहे, पॉलिव्हिनिल क्लोराईडचं व्हिनिल क्लोराईड, हे लक्षात ठेवा. बाकीचे स्ट्रक्चर वगैरे काही विचारणार नाही शक्यतो, याच्यावर नाही विचारते. हे का अजून पुढे जर गेला तर हे नॅचरल पॉलिमर जे आहेत ते हे घ्या, त्याचं स्ट्रक्चर काय तेवढं, पण एवढं काही विचारत नाही. ऑकरन्स ठीक आहे विचारलं जाऊ शकतं, पण बाकीचं नाही एवढं डिटेलमध्ये, जे सांगितलं तेवढंच फक्त करा. आणि आता जाऊया लास्ट लेसनकडे, जो आपला शेवटचा लेसन आहे तो कोणता आहे. हे इथं एक हे पहा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना आयुपॅक नेम कोणतं आहे ते पहा, इथं क्वेश्चन आहे, त्याला टिक मार्क करून घ्या, हा इम्पॉर्टंट आहे. आता आलायच तर सांगतो व्हेरी हे पहा आयुपॅक नेम्स याच्यापैकीच विचारले जातील बऱ्याच वेळेला. ठीक आहे, हां त्यानंतर नेक्स्ट पुढे काय लास्ट लेसन आता कोणतं आहे, स्पेस मिशन. पहा बराच वेळ गेला आहे आपला, 1 तास जवळजवळ गेलेला आहे, 1.5 तास झाला असेल मला वाटतंय. तर हा जो आहे लेसन हा शेवटचा लेसन आहे आपला, आणि ह्याच्यामधलं काय महत्त्वाचं आहे तर ते पाहूया. स्पेस मिशन म्हटलंय पहिल्याला, त्याच्यापैकी हे पाहिजे एक पॉईंट दिलाय तुम्हाला, काय नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन, 3 मार्कला विचारतात. हे पाहिजे सगळे ह्या पॅरेग्राफमध्ये, नीड अँड इम्पॉर्टन्स हे पाहिजेपर्यंत आहे त्याचं आन्सर, राईट. ते कराच जे सांगितलंय ते. आर्टिफिशियल सॅटेलाईट इम्पॉर्टंट आहे, आर्टिफिशियल सॅटेलाईट हे पहा, त्याची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल. बरेच वेळेला मुलं वेगळेच एक्झाम्पल देतात काही पहा. आर्टिफिशियल स्पुटनिक हा आर्टिफिशियल पहिला आहे, त्याचं नाव देऊ शकता तुम्ही, ते एक आहे. हे करा आर्टिफिशियल, व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल सॅटेलाईट, गिव्ह इट्स एक्झाम्पल, किंवा गिव्ह द टाईप्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट असं पण विचारतात. जेव्हा तुम्हाला असं विचारतात गिव्ह द टाईप्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट, तेव्हा ते IRNSS किंवा ते बाकीचे जे तुमचे सॅटेलाईट आहे की नाही ते पुढे येणार ते द्यायचे. आणि जेव्हा एक्झाम्पल विचारतील तेव्हा मात्र तुम्ही स्पुटनिक वगैरे ते देऊ शकता. ओके, ते लक्षात ठेवा. त्याच्या चुका करतात. हे पाहिजे नाव देतात, INSAT म्हणजे इनसॅट म्हणतो त्याला, GSAT आहे, इनसॅट आहे, IRNSS, त्यानंतर IRS, हे सगळे टाईप झाले. हे काय झाले त्याचे आपण म्हणूया थोडक्यात हे सॅटेलाईटचे एक्झाम्पल झाले, ठीक आहे ना. एक्झाम्पल तिकडे एक होते, हे एक झाले. आता पुढे लक्षात येईल पहा, टाईप्स ऑफ सॅटेलाईट. हे पहा मला हे म्हणायचं होतं, टाईप्स ऑफ सॅटेलाईट. ते बऱ्याच वेळेला टाईप्स ऑफ सॅटेलाईट विचारलेलं असतं आणि तुम्ही दुसरंच लिहित बसता काही पण, म्हणजे ते स्पुटनिक आर्यभट्ट ते नाही त्याचे आन्सर. हे वेदर सॅटेलाईट आहे, कम्युनिकेशन सॅटेलाईट, ब्रॉडकास्टिंग सॅटेलाईट. हा टेबल जो आहे ना, टेबल हा इम्पॉर्टंट करतो मी याला, हा महत्त्वाचा आहे आपल्याला या लेसनमध्ये. हा लर्नच करायचा सगळा, काही विचारू शकतात मग फंक्शन किंवा ते नेम्स, हे नेम्स पण महत्त्वाचे, कोणते कोणते इनसॅट, GSAT वगैरे ते करा. त्याच्यानंतर पुढे ऑर्बिट्स अँड आर्टिफिशियल सॅटेलाईट, त्या ऑर्बिट दिलेले आहेत पहा पुढे महत्त्वाचं, ऑर्बिट. ह्या ऑर्बिटवर क्वेश्चन विचारतात. ही एक डायग्राम आहे ना, ह्या डायग्रामवरती क्वेश्चन विचारू शकतात. ही डायग्राम देतील आणि ह्याच्यावर आधारित क्वेश्चन विचारतील. इथं काय दिसतंय तुम्हाला, एक ऑब्जेक्ट आहे, ती ऑर्बिटमध्ये फिरते, याच्या एवढ्या हाईटवर आहे, रेडियस R आहे. त्याच्यानंतर VC काय आहे, VC मीन्स क्रिटिकल व्हेलॉसिटी असते त्याची. ओके, क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे ती टँजेन्शियल असते वगैरे, ते आहे. पण त्याच्यापेक्षा पुढे महत्त्वाचं आहे आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी वगैरे, ते नाही का त्याचं सेंटर. हे एस्केप व्हेलॉसिटीचं परत एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला जो पहिल्या लेसनमध्ये केला होता. त्याच्यापेक्षा पण पुढच्या ज्या महत्त्वाच्या आहेत त्या पहा, वेगवेगळ्या ऑर्बिटची हाईट दिलेल्या आहेत पहा, हाईट, वेगवेगळ्या ऑर्बिटची हाईट दिल्यात आणि त्या हाईटच्या बद्दल काही किती त्याची हाईट आहे, त्या प्रत्येक हाईट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणता सॅटेलाईट आहे तो लक्षात ठेवायचा आहे. मग त्याचं एक हे विचारतात. ओके, ही मीडियम आहे, त्याच्यानंतर ही कोणती लोअर आहे. फक्त ह्या करून जा, म्हणजे त्याच्यामधले स्पेसिफिक सॅटेलाईट आहेत, त्यांचा काही ड्रॉबॅक्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही पोलार रिजनवरूनच फक्त हे रोटेट हे ऑर्बिटिंग करतात, काही जे आहे ते पोलार रिजनला जात नाही. त्याचं एक जिओसिंक्रोनस कोणते ते एकदा करा. आणि तुम्हाला हे एक सोडायचं नाही, याच्यावर एकदा क्वेश्चन विचारला होता. इथं एक सोयम सॅटेलाईट आहे पहा, सोयम, जो मुलांनी बनवला होता. कोणत्या मुलांनी, COEPच्या मुलांनी, म्हणजे कोणते, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी बनवला होता. तर त्याचं नाव विचारलं होतं एकदा, स्वयं, ते पण करा. त्याच्यानंतर मग बाकीचं काही नाही. याच्यामधले HEO MEO त्या करा, त्या महत्त्वाच्या आहेत त्या. सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, त्याचं तुम्हाला हे विचारतील
एक क्वेश्चन विचारतील, व्हाय देर इज अ नीड ऑफ मेकिंग ए सॅटेलाइट लॉन्च व्हेकल विथ ए मल्टिपल स्टेजेसच्या का बनवायचं, त्याचं रिझन विचारतात. त्याचं रिझन तुम्ही शिकलेलं आहे. हे एक PSLVचं कन्स्ट्रक्शन दिलं आहे, त्याच्यातलं काही नाही आपल्याला महत्त्वाचं. स्पेस मिशन इन फ्रॉम अर्थवर डू यू नो, त्याच्यामध्ये मून मिशन आहे. याच्यामध्ये एक शॉर्ट नोट विचारतील, मून मिशनवर विचारतील किंवा मार्स मिशनवरती किंवा तुमच्या ह्या 2 मिशनपैकी एकाला विचारतील. त्यानंतर इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी कशी हे झालेली आहे. एज्युसेट एक सॅटेलाइट आहे, याचा काय यूज आहे हे लक्षात ठेवा. एज्युसेट हे पाहिजे तर एक दिलेला आहे तो. त्यानंतर रिसर्च, हा जे नावं दिलेत ना याच्यातले, स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हे नावं लक्षात ठेवा. नाही म्हणून एखादा क्वेश्चन विचारू शकता एक्स्ट्रा नॉलेजमधले तुम्हाला. हे पहा ब्रॅकेटमध्ये हे आणि हे स्टेशन्स कुठे आहेत आणि रिसर्च सेंटर कुठे आहेत, ऑर्गनायझेशन ते. त्याच्यानंतर हे विक्रम साराभाईंची इन्फॉर्मेशन आहे, करून जा. नाही म्हणून एखादा ऑब्जेक्टिव्ह विचारला जाऊ शकतो. हे ह्याच्यातलं करा, बॉक्समधला एवढा क्वेश्चन करा. आणि स्पेस डेब्रिस हा महत्त्वाचा वाटतो, ह्याच्याकडे व्हेरी IMP करू आपण याला. ओके, हा जो आहे ना तुमचा स्पेस मिशन, स्पेस डेब्रिस व्हेरी IMP, म्हणजे त्याच्यावर विचारतील व्हॉट इज मेंट बाय स्पेस डेब्रिस अँड हाऊ इट कॅन बी मिनिमाइज. तो मिनिमाइज कसा केला जाईल तो विचारला जाऊ शकतो, त्याच्यावर शक्यता आहे. आणि आता इथं काही क्वेश्चन दिलेले आहेत. हे एक डायग्राम करा, ही डायग्राम ही विचारली जाऊ शकते. पहा ही डायग्राम. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर याच्यावर एक प्रॉब्लेम्स आहेत, पण प्रॉब्लेमच्या नका जास्त हे करू, कारण ते डिफिकल्ट जाऊ शकतात काही काहींना. ओके, तर हा होता आपला सिलेबस. आता बराचसा वेळ झाला आहे, जवळजवळ 1.5 तास तर ॲक्च्युली झालेलाच आहे. एवढा वेळ सेमिनार तुमचं हे घेण्याचा उद्देश हाच की तुमचे मार्क्समध्ये वाढ व्हावी, तुम्हाला काय वाचायचं आहे काय नाही वाचायचं हे कळलं पाहिजे. आणि तुमची जी काही परीक्षा आहे आपली जी फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये होणारी SSC परीक्षेसाठी तुम्हाला खूप काही शुभेच्छा. जर तुम्हाला काही कमेंट्स असतील, काही शंका असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, मी त्याचे उत्तर नक्की देईल. आणि जर तुम्हाला 5 सेकंडचा व्हिडिओ हवा असेल तर 5 सेकंड म्हणून असा कमेंट करा, मी तोही बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू, धन्यवाद.